येशू मला उत्तर दे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थनेसाठी माना झोपूया आणि आपलं लक्ष त्या कलवरीवर केंद्रित करूया. हे आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुझ्या नावाला गौरवतो प्रभू, कारण तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. तू सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सर्व साक्षी परमेश्वर आहेस. हो प्रभू, तुझ्या योजनेप्रमाणे आज मी या घरात जमणार आहोत हे तुझ्या योजनेमध्ये लिहिलेलं होतं प्रभू, आणि त्याचप्रमाणे प्रभू त्या अंतिम समयाच्या त्या संदेशाच्या या ध्वजाखाली आम्हाला तू एकत्रित केलंस प्रभू, तुझ्या पंखाखाली एकत्र केलंस प्रभू. तुझ्याच नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या संदेशाबद्दल मी तुला धन्यवाद देतो प्रभू. खरोखर तू नसता तर आमची काय अवस्था झाली असती. होय प्रभू, आम्ही देखील कुठेतरी भरकटले असतो, कुठेतरी नाशामध्ये गेलो असतो, परंतु तुझ्या नावाला धन्यवाद देतो का आमच्यासाठी तू एलियाजर पाठवलास प्रभू, जेणेकरून आम्ही त्या ब्राईडच्या परफेक्शनमध्ये यावं प्रभू. आणि प्रभू आजच्या संध्याकाळच्या समयी आमच्यातून घडलेल्या सर्व अन्यापराधाची तुझ्याकडे क्षमा मागतो प्रभू, कारण प्रभू तुझं वचन म्हणते तुमची पातळ किती लाखेसारखी लाल असते तर ती बर्फान पांढरी शुभ्र मी करीन, किरमिजासारखी असते तर ती लोकरीसारखी होतील. प्रभू आमच्याकडे लक्ष देऊ नकोस, आमच्यात काही एक चांगलं नाही, तो परफेक्ट सॅक्रिफाईस त्याच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझ्याकडे येत आहोत प्रभू. प्रभू आमचं जमणं तू आशीर्वादित कर. आम्ही ते किती काही बोललो तरी परंतु त्याचा काही उपयोग नाही प्रभू. तर आमच्यामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती तू लाव प्रभू, दे आणि होऊ दे तुझ्या नावाचा स्तुती, महिमा, प्रशंसा, गौरव प्रभू तू वाढला जाऊ दे, आम्ही घटले जाऊ दे, अशी तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व सैतानाचे सर्व जोखडं बंधनं प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात मी तोडून टाकतो, तुझ्या पवित्र रक्ताखाली एक घर आणतो. सर्व स्पिरिटना तुझ्या नावात मी बाइंड करून हाकलून देतो प्रभू. आमचा सगळ्यांचा आत्मा प्राण दे तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू. मागे हटतो, माझ्यात काही एक चांगलं नाही, फक्त तुझ्या कृपेने दयाने मी वाचला गेलेलो आहे. तर प्रभू माझ्या मुखाला तुझ्या पवित्र आत्म्याचं इंगळ लाव त्या वेदीवरून, आणि प्रभू माझ्या मुखावडे तू बोल. एक कमजोर रिकामी पात्र तुझ्या समोर उभा आहे प्रभू. प्रभू माझ्या मुखावडे तू बोलत आणि तिथून ऐकणार देखील तू असू दे प्रभू, जेणेकरून सारा महिमा, सारा आदर, गौरव तुला मिळू दे प्रभू. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देऊन ही छोटीशी प्रार्थना टाळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो, म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन, आमेन. का तुम्ही आनंदित आहात? प्रेज द लॉर्ड. हो, सॅन्डीला बघून खूप आनंद झाला आणि कशा प्रकारे परमेश्वरने प्रार्थना ऐकली आणि भावाला इन्स्पायर केलं येण्यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपण उघडूया आपण तोच विषय आपण कंटिन्यू करणार आहोत, ABC अबाउट प्रेयर. कारण भावा बहिणीने जर जसा ब्रदर स्टँडीने सकाळी कोट पाठवला होता, जर ABC आपण नाही शिकलो तर काही अर्थ नाही. ऑल अबाउट क्राइस्ट जर तोच आपल्याला कळला नाही तर भावा बहिणीनं आपलं जमणं देखील व्यर्थ आहे. आमेन. आपण उघडूया मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 12 वाचूया, आणि मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 25 वचन वाचणार आहोत. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड. आमेन, आमेन. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 25 आपण वाचणार आहोत. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना कराव्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. आमेन, आमेन. कृपया प्रभू वाचलेलं वचन आशीर्वादित करू. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. भाऊ बहिणींनो, ह्या आहेत ABC, व्हेरी बेसिक गोष्ट. जर आपल्याकडे सेवक आहेत, त्यांनी जर ठरवलं की सगळा स्टडी करून आपण इथे यावं, 7 सील्सचा प्रचार करावा, डॅनियल 70 वीक्स आपण प्रचार करूया, थंड सगळ्या गोष्टी आपण प्रचार करूया, पण या बेसिक गोष्टी भावा बहिणीनं जर आपल्यात नसतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा काही अर्थ राहत नाही. दिस इज बेसिक, व्हेरी बेसिक. आणि भावा बहिणीनं आपण पाहतो की कशा प्रकारे ह्या एका गोष्टीमुळे क्षमा मागणं किंवा क्षमा करणं, ह्या गोष्टीमध्ये संपूर्ण जग अडकलेलं आहे. म्हणजे अगदीच तुम्ही कुटुंबापासून घ्या, तुमच्या समाजामध्ये घ्या, मंडळांमध्ये घ्या,
एंड टाइम चर्च मध्ये घ्या, आपल्या इंटरनल मंडळांमध्ये घेऊया आपण, देशांमध्ये सगळीकडे हाच एक प्रॉब्लेम आहे. इथेच सगळं गाडं वाढलेलं आहे की कोणाला क्षमा मागायला आवडत नाही आणि कोणाला क्षमा करायला देखील आवडत नाही. का तुम्ही आमेन म्हणाल? आणि भाव बहिणीनो, एक साधी गोष्ट मी तुमच्या समोर घेऊन येतो. जर आपण इथून कोणी विचारलो की काय तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळालेली आहे काय, सगळ्यांचे हात वरती जातील. पण दिवसभरात कोणी तुमच्याकडे माफी मागितली तेव्हा तुम्ही मनापासून केली का त्याला माफ? हा फार मोठा गहन प्रश्न आहे. आपली अपेक्षा असते की आपण दिवसभरामध्ये ज्या काय गोष्टी आपण करतो त्या प्रत्येक गोष्टीची प्रभूने आम्हाला क्षमा करावी. पण जेव्हा क्षमा करण्याची वेळ येते तेव्हा सगळं थांबतो. तिथे माणसाचं त्याला असं वाटतं की किती मोठं क्षमा करणं म्हणजे हा किती मोठा बर्डन आहे माझ्यावर, आणि आपण किती इझिली काही गोष्टी करतो आपल्या दिवसभराच्या दैनंदिन जीवनामध्ये, आणि रात्री म्हणतो प्रभू मला क्षमा कर. आणि आपली इच्छा असते, आपली अपेक्षा असते की प्रभूने आम्हाला तात्काळ क्षमा करावी. म्हणून या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. आज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या गोष्टी दिसतील, राईट? तर भाव बहिणींनो, क्षमाशीलता हा जो गुणधर्म आहे, हा जो एक ऍट्रिब्यूट आहे, हा परमेश्वराकडून आलेला आहे. त्या तुम्ही आमेन म्हणाल? आणि भाव बहिणींनो, हा ऍट्रिब्यूट आहे, हा परमेश्वराने फक्त मनुष्य जातीलाच दिलेला आहे. आज सैतानाकडे तो अधिकार नाहीये. त्याच्याकडे किती गिफ्ट असल्या, लुसिफरकडे सगळ्या गोष्टी गिफ्ट आहेत त्याच्याकडे, पण हा एकच पॉइंट त्याच्याकडे नाहीये. तू देवाकडे येऊन सांगू शकत नाही की प्रभू मला क्षमा कर, कारण तो अधिकार फक्त त्याच्या लेकरांना त्याने दिलेला आहे. आमेन. आणि प्रॉफिट इथे म्हणतात, प्रॉफिट म्हणतात इथे, अँड वी आर लिव्हिंग इन अ न्यूरोटिक एज, नर्वस टेन्शन. आपण अशा एका युगामध्ये येऊन आलेलो आहोत, रात्र दिवस टेन्शन आणि टेन्शन. इनोकच्या वयाच्या मुलाला पण आपण विचारलं, त्याला ही काही ना काही स्ट्रेस असेल. अगदी वार्धक्यामध्ये गेलेला जो मनुष्य आहे, प्रत्येकाला तुम्ही विचारलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी टेन्शन असतं, काही ना काही वरीज आहेत. कारण या अशा युगामध्ये आपण आलेलो आहोत भाऊ बहिणीनो, की हे युग आता अंतिम युग आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की लोटाच्या पत्नीची आठवण करा. जसं सदोम आणि गमोरामध्ये झालं तेच या मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसात होईल. एव्हरीबडी इज रेसिंग हिअर अँड गोइंग देअर. प्रत्येक जण रॅट रेस. एक साधं उदाहरण देतो. सकाळी माझ्याकडे एक फार्मास्युटिकल कंपनीचे एक मॅनेजर आले होते आणि त्यांनी मला इंट्रोडक्शन त्यांच्या औषधांची द्यायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे की सध्या आपल्या भारत देशामध्ये हा डायबिटीज जो आजार आहे हा खूप फोफाटाने वाढत आहे. आपल्याला माहिती आहे, आपण स्पिरिच्युअल रियामध्ये आपण पाहतो की आपल्याला डेमोनॉलॉजीमध्ये आपल्या प्रॉफिटने सांगितलेलं आहे. परंतु त्याने मला इंट्रोडक्शन द्यायला सुरुवात केली. ड्रग्ज जे आहेत त्यांचं एक एक फॉर्म्युले सगळे सांगायला सुरुवात केली. आणि भाव बहिणीनो, ह्या युगामध्ये अशी इतक्या टोकाला पोचलेला आहे आजार की फार्मास्युटिकल कंपन्या याच्यावर मोठी मोठी एम्पायर बांधत आहेत, फॉर्च्यून त्यांची रचत आहेत. एकदम ग्रोथ त्यांना. प्रत्येक तुम्ही बघाल तर प्रत्येक ब्रेड अँड बटर हे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तुम्हाला अँटीसायकॅट्रिक, डायबिटीज हे तुम्हाला प्रॉडक्ट दिसणारच. आणि ते तिथेच थांबलेले नाहीये, तर प्रत्येक औषधांमध्ये त्यांनी कॉम्बिनेशन आणायला सुरुवात केलेली आहे. कारण एक औषध त्याला लागू पडत नाहीये, आणि म्हणून त्याने प्रत्येक याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून असे बरेचसे प्रॉडक्ट आणलेले आहेत. आणि एका कंपनीचा नाही तर प्रत्येक कंपनी त्याच्यामध्ये त्यांची चढाओढ लागलेली आहे, रॅट रेसिंग. मी त्याला एक गोष्ट सांगितली की यू आर ऑल जस्ट गोइंग आफ्टर नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स अँड द मिस्ट ऑफ दॅट नोबडी ग्रोज. या सगळ्या याच्यामध्ये असं दिसून येतं की कोणच ग्रो करत नाही, कारण प्रत्येकाकडे कॉम्बिनेशन्स आहेत. काय चाललेलं आहे, प्रत्येक कंपनी ही काय करत आहे, रेस खेळत आहे.
कॉम्पिटिशन आहे की मी तुझ्यापेक्षा जास्त सरस करेन की तू माझ्यापेक्षा जास्त करेन. प्रत्येक जण त्याच्यामध्ये रॅट रेसिंग मध्ये आलेला आहे आणि ऑटोमॅटिकली आपण देखील त्याच्यामध्ये गुरफटलेले आहोत. एंटायसिंग स्पिरिट्स, प्रॉफिटने वचन पण प्रचार केला होता याविषयी. अँड इट जस्ट टू दॅट काइंड ऑफ एज, अशा प्रकारच्या युगात आपण आलेलो आहोत. आणि भाव बहिणींनो नीट लक्ष द्या, प्रॉफिटने 1962 साली सांगितलेल्या या गोष्टी आणि त्या संदेशाला ठाऊक होतं की एंड टाइम मध्ये काय होणार आहे. त्याचं जसं येणं जवळ होईल तशा ह्या गोष्टी काय होत आहेत त्याचा अतिरेक होत चाललेला आहे. आमेन. अँड आय नो दी चर्च वुड बी प्लेग विथ इट. आणि मला ठाऊक आहे की मंडळी देखील या सगळ्यामुळे काय झाले, ग्रासलेली आहे. एक प्रकारचा हा आजार आहे की मंडळ्या ह्या आजाराने ग्रासलेल्या आहेत. ॲज एव्हरीवेअर इज प्लेग विथ इट. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की या सगळे स्पिरिट्स आहेत त्याच्याने सगळे ग्रासलेले आहेत. टॅबरनगल इज प्लेग्ड विथ इट एव्हरीवेअर, द होल वर्ल्ड. आमेन. आणि भाव बहिणींनो, या अशा युगामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक जण, याच्यातलं कोणच सुटलेलं नाहीये. प्रत्येक जणाला डिरेक्टली इनडिरेक्टली ह्या गोष्टीची झळ लागत आहे. परंतु भाव बहिणींनो, प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभूने आपल्यामध्ये एक सीड ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि ते सीड आहे, त्या सीड मध्ये एवढं सामर्थ्य आहे की प्रत्येक डेमनला तो त्याच्यावर ओव्हरकम करण्याचं त्याने पॉवर दिलेले आहे. आमेन. आणि प्रॉफेटिझम पुढे म्हणतात, सी इट जस्ट बिल्ड अ प्रेशर. हे काय करत आहे, प्रत्येकामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक प्रकारचं असं प्रेशर तयार करत आहे. लेटिंग ऑफ द प्रेशर, प्रॉफेटने जो प्रीच केला होता मेसेज, इज द एज दॅट वी आर लिव्हिंग इन. या अशा युगामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. प्रॉफेटने किती 1962 साली हे सांगितलेलं आहे. अ न्यूरोटिक एज वेअर पीपल डोंट नो व्हॉट टू डू. लोक भ्रांतीमध्ये गेलेले आहेत. बरं आणि वाईट याच्यामधला फरक देखील लोकांना कळेनासा झालेला आहे. कोण कशा स्पिरिटने जात आहे. तुम्ही थोडस एक स्पिरिच्युअल बायनिक्युलर घेऊन फिरा एखाद्या गरजेच्या ठिकाणी, तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या स्पिरिटने ग्रासलेला आहे. प्रत्येक जण. तुम्ही कोपऱ्यात जाऊन उभे राहा आणि बघा, ऑब्झर्व करा फक्त. तुम्हाला ह्या गोष्टींचं काय एक कल्पना येईल की कशा प्रकारे न्यूरोटिक एज मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. वेअर पीपल डोंट नो व्हॉट टू डू. अँड द डॉक्टर्स डोंट हॅव द आन्सर फॉर इट. हालेलुया. आणि डॉक्टरांकडे जे रोगांचं निदान करतात, रोगांवर औषध देतात, त्यांच्याकडे देखील काय याचं उत्तर नाहीये. बिकॉज द सायकॅट्रिस्ट इज बिंग डॉक्टर्ड बाय अ सायकॅट्रिस्ट. 1962 साली प्रॉफेटने सांगितलेलं आहे. बघा भाव बहिणी, द ईगल अनॉइंटिंग. त्याला काय करतं, लांबच दिसतं काय होणार आहे, दूरदृष्टी. या युगात काय होणार आहे त्याला तेव्हा माहिती होतं. आज कितीतरी भाव बहिणीनो असे, म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये पण अशी उदाहरणं आहेत की एक डॉक्टर आहे, ते खूप स्वतः सायकॅट्रिस्ट आहेत, पण ते देखील एका मोठ्या सायकॅट्रिस्ट डॉक्टरची ट्रीटमेंट घेत आहेत. सो दे डोंट हॅव आन्सर फॉर इट. त्यांच्याकडे ह्या गोष्टीला उत्तर नाही आहे. काय तुम्ही आमेन म्हणाल? पण आपल्याकडे उत्तर आहे. हालेलुया. द न्यूरोटिझम इज डिफाइन्ड ॲज अ टेंडन्सी टू एक्सपिरियन्स एन्झायटी. हे असं आहे की अशी परिस्थिती आहे की त्या प्रत्येकाला काय वाटतं, एन्झायटी, प्रत्येकाला असं अस्थिरपणा वाटतो, डिप्रेशन. प्रत्येक जण ह्या गोष्टी भाव बहिणीनो आपल्याला लक्षात येत नाही. तुम्ही म्हणाल, अरे हा भाऊ तर किती चांगला आहे, ती बहीण तर किती चांगली आहे. परंतु जेव्हा एखादी सिच्युएशन येते, त्या सिच्युएशन तुम्ही बघा की ते कशा प्रकारे रिॲक्ट करतात. तेव्हा कळतं. मला एक गोष्ट आठवली आपल्या जुन्या मंडळीमध्ये. त्या भावाने प्रचारामध्ये असं सांगितलं होतं की एखादा ड्रम आहे, पाण्याचा भरलेला ड्रम आहे. तुम्हाला पाणी एकदम नितळ दिसेल, एकदम स्थिर शांत दिसेल. पण तुम्ही काय करा, एक काठी घ्या आणि काठी काय करा, त्या पाण्यावर जोरदार आपटा. त्याच्यातली सगळी घाण आहे ना ती बाहेर येते. हालेलुया. काय भाव बहिणीनो, हे प्रेशर आहे. जेव्हा एखादा माणूस एखाद्या सिच्युएशन मध्ये टाकला जातो, तेव्हा कळतं की त्याच्यामध्ये कुठलं बीज आहे, कुठला आत्मा त्याला चालवत आहे. म्हणून प्रॉफेट काय म्हणतात, गिव्ह देम अ वर्ड टेस्ट. राईट. आमेन.
आपण पुढे जाऊया. सो एव्हरीबडी इज फेसिंग एन्झायटी, डिप्रेशन, सेल्फ डाऊट. प्रत्येकाला याची भीती असते की देवाने वचनात सांगितलेलं आहे, पण काय होईल का? रिझनिंग सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार. काय करतो सैतान? डाऊट टाकतो तुमच्या मनामध्ये. अरे असं कधी झालंय का? असं होणार आहे का? पण तू भाव बहिणीनो, जर आपल्यामध्ये ते बीज असेल, तर बीज असेल, त्या बीजामध्ये काय आहे? एक विश्वासाचं बीज आहे. ते आपण अब्राहमाचे वंशज आहोत भाव बहिणीनो, हे कधी विसरू नका. अँड अदर निगेटिव्ह थिंग्स. आणि अशा प्रकारे काय आहे? वेगवेगळे असे निगेटिव्ह विचार येतात. निगेटिव्ह काय म्हणतात आपण? नकारात्मक विचार येतात. आमेन. आणि अशा युगामध्ये भाव बहिणींनो आपण पोहोचलेलो आहोत. औषधं घेण्याबद्दल काही कंप्लेंट नाहीये, कारण प्रॉफिटनी पण सांगितलेले आहेत की वी थँक गॉड फॉर द गुड डॉक्टर्स. देवाला आपण धन्यवाद देऊया, कारण डॉक्टर ह्या गोष्टी काय करतात? थोडंसं त्याला उभार देतात. राईट. प्रॉफिट मध्ये तुम्ही त्या गोळीवर जरी विश्वास ठेवला, हे विश्वासाचंच एक काम आहे. राईट. तर परंतु विषय असा आहे भाव बहिणीनो, जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, डॉक्टरांकडून औषधं घेतलीच, पण त्या औषधाने आणखी नवीन एक आजार तयार होतो, त्याचे साईड इफेक्ट. मला माहिती नाही, मी सांगितलं की नाही. माझ्याकडे एक पेशंट आला होता, स्टेशनवरून आला होता, आणि तिकडे असे बरेचसे पॅक डॉक्टर्स वगैरे आहेत, आणि त्यांना खूप औषधं दिली. आणि मी त्यांना विचारलं की क्या हुआ, क्या प्रॉब्लेम है? तर त्यांनी सांगितलं साहब ये दवा दिया है डॉक्टर ने. आणि मी पाहिलं, अरे बापरे, टायफॉइडच्या पण गोळ्या आहेत, मलेरियाच्या पण गोळ्या आहेत, आणि इन्फेक्शन आहे, सगळ्या गोळ्या दिलेल्या आहेत. आणि मी त्याला पाहिलं, मला वाटलं हा बरोबर आहे, हा बरा आहे, त्याला काय एवढा काय मोठा आजार झालेला नाहीये. सब दवा बंद कर दो. क्या साहब ऐसे कैसे होगा? कुछ हो गया तो मेरे को. म्हटलं घाबरू नको, सगळी औषधं तू बंद कर, आणि मी फक्त तुला औषध देतो, ऍसिडिटीची गोळी चोखायची, ती फक्त घे 2 दिवस, आणि फक्त तरकारी भाजी आणि साधं शाकभाजी खा, काही होणार नाही. 2 दिवसांनी त्यांनी मला फोन केला, साहब एकदम अच्छा लग रहा है. काय होतं? त्या गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे तो आजारी पडला होता. राईट. तर भाव बहिणीनो, की देवाचे आपण आभार मानूया, कारण देवाने आपल्याला वचन दिलेलं आहे, निर्गम काय 15:26, की मी तुमचा रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. जेव्हा वचन, भाव बहिणीनो, कित्येक वेळा अशी माझी तरी टेस्टिमनी आहे की मी इथे आलेला असतो कधी कधी आजारी होऊन, पण माहिती नसतं काय झालेलं आहे. पण जेव्हा इथून प्रचार सुरुवात होते, तेव्हा कुठेतरी आपल्याला त्या रोगापासून मुक्ती मिळते, आपल्याला हिलिंग तिकडच्या तिकडे मिळते. हे काय आहे? हे आहे परमेश्वरने पाठवलेलं वचन, दुधारी तलवार. सगळे डेमन सगळे काय होतात? तिकडून नष्ट होऊन जातात. हालेलुया. आणि कशा प्रकारे भाऊ बहिणीनो, हे जे घर आहे, त्या घरापासून या गोष्टी सुरू होत होत्या. त्याला कोणच चुकलेलं नाहीये, स्वतः प्रॉफिट पण चुकलेले नाहीयेत. त्यांच्या घरात पण इन्सिडेंट झाला. जेव्हा सिस्टर रागावल्या, त्याने काय केलं? दरवाजा त्यांच्या तोंडावर असा आपटला. काय केलं? देवाचा क्रोध भडकला, आणि तेव्हापासून त्यांच्या ओव्हरियन कॅन्सरला सुरुवात झाली. परंतु भाव बहिणीनो, इथे लक्ष द्या, ते बीजाचं हे बघा महत्व किती आहे. प्रॉफिटला जेव्हा कळलं की असं असं आहे, ही डिझन ऑल द थिंग्स, त्याने काय केलं? परमेश्वराकडे तिच्यासाठी बिचवाई सुरुवात केली. काय केलं सर प्रॉफिटने? अनफॉलिंग, मला वाटतं त्या मेसेजमध्ये त्याने सगळ्या गोष्टी आहेत दिलेल्या, अनफॉलिंग प्रोमिसेस ऑफ गॉड मध्ये. त्याने सुरुवातीलाच त्या सिस्टरला त्याने काय केलं? देवाच्या समोर घेऊन आला. प्रभू, ही माझी पत्नी आहे, ही मी नाही तर तू मला दिलेली आहेस, आणि कशा प्रकारे हिने माझी सेवा केलेली आहे. मी तुझा सेवक आहे, तिने माझी सेवा केलेली आहे. तिने कशा प्रकारे मुलांच्या संगोपनासाठी तिने आपलं जीवन अर्पण केलेलं आहे. कशा प्रकारे ती मला हातभार लावत आहे संसारामध्ये. कशा प्रकारे मी जेव्हा बाहेर जातो, कशा प्रकारे ती माझ्या मुलांकडे लक्ष देत आहे. काय केलं तिने? त्याने बिचवाई केली, आणि त्या बिचवाईचा परिणाम असा झाला की त्याने सांगितलं, क्लेम केलं की जेव्हा ही जाईल डॉक्टरकडे, ती जाण्याच्या आधी ती हिलिंग दे तिला.
हालेलुया. पहा म्हणून हे आहे सैतानाचं मोठं हे टार्गेट, युअर होम. तुमचं घर हे सैतानाचं सगळ्यात मोठं टार्गेट आहे. बघूया आपण काही गोष्टी आज. आमेन. आणि आता आम्ही तुम्हाला सध्याचं एक स्टेटमेंट सांगतो, थोडंसं मेडिकल याच्यामध्ये तुम्हाला घेऊन जातो, मग आपल्याला कळेल की मला की फोर्ड डॉक्टर आपले काय सांगतात. आज सायन्स क्लेम करते, सायन्स असं सिद्ध केलं त्याने की जवळजवळ 60% जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हा क्षमाशीलता नसल्यामुळे, म्हणजे माफी मागणं आणि माफ करणं ह्या गोष्टी नसल्यामुळे 60% लोक कॅन्सरने पीडित आहेत. म्हणून क्षमाशीलता हा एक आजार म्हणून घोषित झालाय. नीट लक्ष द्या. आणि भाव बहिणीनो, ह्या आजाराचं, कॅन्सरचं एकच याने ह्या एक्सपेरिमेंट केलेले आहेत की जे कॅन्सर पीडित आहेत त्यांची काय होतं, आता काउन्सिलिंग होते की काय भावा, काय बहिणी, तुझ्या आयुष्यात कधी अशी काही गोष्ट झालेली आहे का, कोणाविषयी तुझ्या मनात काही आहे का. आणि तो सायकॅट्रिस्ट यांना चक्क ह्या गोष्टी करायला सांगतो. तुम्ही बोला की मी त्यांना क्षमा केली, मी तिला क्षमा केली, त्याला क्षमा केली. आणि नंतर जे ट्रीटमेंटमध्ये त्यांचे रिझल्ट मिळतात, मिरॅक्युलस. कित्येक लोक ह्या करण्यामुळे बरे झालेले आहेत. आमेन. म्हणजे भाव म्हणून हा क्षमाशीलता हा गुण, हा याचा इफेक्ट केवढा आहे बघा. आमेन. आणि बघा याची सुरुवात कशी होते, तर जेव्हा एखादा राग येतो एखाद्याच्या मनात, आपल्या साहजिक आहे राग कधी कधी येतो माणसाला, पण ह्या गोष्टी कशा पुढे जातात बघा. जेव्हा राग येतो, इट क्रिएट रेज, म्हणजे त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अशी कटुता निर्माण होते. ही कटुता क्षमा न करण्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाते. नीट लक्ष द्या. काय, आधी राग येतो आणि मग एक कटुता येते की ह्याचं मी काहीतरी करेन, आणि ही गोष्ट तुम्हाला क्षमा न करण्यापर्यंत घेऊन जाते. का तुम्ही आमेन म्हणाल? पाहून बेसिक गोष्टी आहेत, परंतु आज बघूया आपल्याला मला की फोर डॉक्टर्स काय म्हणतात. आणि मी या मेसेजला नाव देऊ इच्छितो, फॉरगिव्हनेस इन दिस न्यूरोटिक एज. फॉरगिव्हनेस इन दिस न्यूरोटिक एज, कारण आपण त्या युगामध्ये राहत आहोत. आणि क्षमा न करण्यामुळे भाव बहिणीनो आपण स्वतःला नाशात घेऊन जातो, आपण स्वतः बंधनामध्ये अडकून जातो. नीट लक्ष द्या. आणि सैतानाला तेच हवंय. आपण काही गोष्टी बघणार आहोत आज, फक्त साध्या गोष्टी आहेत, काही मोठ्या गोष्टी नाही आहेत. पण आज आपल्याला बघायचं आहे की प्रॉफिटने कशा गोष्टी या फेस केलेल्या आहेत, आपल्या जीवनामध्ये या गोष्टी कशा येत आहेत, आणि कशा प्रकारे ह्या गोष्टीचा फायदा घेऊन सैतान तुम्हाला काय करत आहे, नाशामध्ये घेऊन जाऊ इच्छितो. आमेन. पहा बहिणीनो, या सगळ्या साखळ्या आहेत, बंधनं आहेत सगळी, ही आपल्याला आज या वचनाने आपल्याला तोडायची आहेत. बघा, जर कोण चुकलं असेल, नीट लक्ष द्या, जर त्या व्यक्तीने तुमच्याकडे माफी मागितली नसेल तरी त्यांना क्षमा करा. मी काय सांगतो, जर त्या व्यक्तीने तुमच्याकडे शब्दशः माफी मागितली नसेल तरी त्याला तुम्ही क्षमा करा. ह्याच्याने तुम्ही फ्री होता, तो अडकला जातो. नीट लक्ष द्या. हा. आणि बघा, माफी मागणं म्हणजे आपण डरपोक आहोत हे भावबहिणीनो मेसेज मधल्या लोकांचं सांगतो तुम्हाला. मी कशाला माफी मागू, आपण डरपोक आहोत, आपण त्याच्याशी सहमत आहोत असं मुळीच होत नाही. नीट लक्ष द्या. हा, आपण घाबरलोय म्हणून माफी मागतोय. हा, मी डरपोक आहे म्हणून माफी मागायची. हा, आणि काय ती माफी, काय ती माफी मागितल्यामुळे काय मला खाली झुकावं लागतंय. प्रॉफिट म्हणतात की माफी मागणं, क्षमाशीलता हे सामर्थ्याचं लक्षण आहे. का तुम्ही आमेन म्हणाल? माफी मागणं, क्षमा करणं हे सामर्थ्याचं लक्षण आहे, ना की
डरपोकपणाचं, राईट. बघा आता आपण बघूया की रोग कसे होतात. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखाद्या पेशंटला ऑर्गन ट्रान्सप्लांट करतात, तुम्ही ऐकलं असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट करतात, किडनी ट्रान्सप्लांट करतात. हे केल्यानंतर पहिला काय करतात माहितीये, त्या पेशंटला कॉर्टिसॉल हे औषध दिलं जातं. येस, त्या कॉर्टिसॉल औषधाने त्याची इम्युनिटी पहिली सप्रेस केली जाते. कारण तसं नाही केलं तर त्या व्यक्तीमधली जी इम्युनिटी आहे, ही नवीन ऑर्गन त्याला एक फॉरेन बॉडी वाटते आणि तो त्याच्यावर अटॅक करतो, तो त्याला रेकॉग्नाइज करत नाही. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल ऑटोमॅटिक वाढतो. वाढवायला नाही लागत, औषध घ्यावं लागत नाही, ऑटोमॅटिक कॉर्टिसॉल वाढतं आणि तुमची बॉडीची इम्युनिटी सप्रेस होते. अँड दॅट्स द पॉइंट वेन डिमन अटॅक यू. त्याच वेळेला रोगजंतू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. हे सायन्स सांगतो. आता बघूया मालाकी 4 डॉक्टर काय म्हणतात. प्रॉफिट म्हणतात फॉरगिवनेस मेडिकल बुक्स is a disease. Okay. So, I was telling the boys a while ago, coming over, I said about how we must happy all the time. आपण कशा प्रकारे आनंदी असायला पाहिजे. आणि वचनच म्हणतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. गॉड डोंट वॉन्ट यू टू बी सॅड. परमेश्वरची इच्छा नाही की तुम्ही उदास नाराज असावं. यू नो व्हॉट इल टेम्पर डज. तुम्हाला माहिती आहे का की हे जे खूप असं रागावणं वगैरे काय करतो, दॅट ओल्ड टेम्पर, दॅट्स वन ऑफ द ऑलवेस्ट ओल्ड थिंग. ते काय आत्मा आहे, दुरात्मा आहे तो. अँड इट ऑल अबाउट 60% ऑफ द कॉज ऑफ द सिकनेस इज टेम्पर. 60% आता डॉक्टर क्लेम करतात, पण मला की 4 डॉक्टरने कधी सांगितलंय, 1956 मध्ये सांगितली ही गोष्ट, द इनफॅबिलिटी ऑफ गॉड स्पोकन वर्ड. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 60% जे आजार आहेत हे या टेम्परमुळे आणि क्षमाशीलता नसल्यामुळे होतात. येस सर, दॅट टँट्रम्स यू लूज, यू फ्लाय लूज, रिमेंबर यू जस्ट डेव्हलपिंग अ कॅन्सर. अशा रागिष्टपणामुळे आणि या अशा गोष्टींमुळे काय करतात तुम्ही, तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर डेव्हलप करत आहात. अल्सर ऑर समथिंग लाईक दॅट. वेन यू डू इट, अल्सर किंवा अशा मोठ्या आजाराला तुम्ही आमंत्रण करता. वेन यू गेट ऑल स्ट्यूड अप अबाउट समबडी, आय वोंट बॅक देअर एनीमोर. मी परत त्याच्याकडे कधी जाणार नाही. वेट, आय विल गिव्ह देम अ पीस ऑफ माय माइंड. मी त्याला बघून घेईन. ऑल राईट, रिमेंबर यू आर द वन्स गोइंग टू पे फॉर इट. तुम्हाला त्याची काय मोबदला द्यावा लागणार आहे. सो जस्ट कीप हॅपी. म्हणून तुम्ही काय करा, आनंदी राहा. ओके, आपण पुढे जाऊया. मला की 4 आपला भारी डॉक्टर आहे आणि तो डॉक्टरांचा डॉक्टर आहे. आणि भाऊ बहिणी म्हणून आपल्याला काय करायचं आहे की अशा युगामध्ये मेडिटेशन करायचं आहे, प्रार्थना करायची आहे. मी त्या दिवशी एका भावाला सांगितलं, तो खूप असा घरामध्ये काहीतरी मरण झालेला आणि तो खूप घाबरला आणि खूप असं पॅनिक झाला. मी त्याला शांत बसवलं आणि त्याला सांगितलं की प्रार्थनेचं महत्व काय आहे, कशा प्रकारे आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण जो पीडित आहे त्याला देखील आपण काय करतो, अपलिफ्ट करतो, प्रार्थनेमध्ये उचलतो, त्याला पण शांती मिळते. आणि आपण त्या सिच्युएशन मध्ये अडकलेलो असल्यामुळे आपल्याला देखील काय करतो, प्रभू सांभाळतो आणि आपल्याला देखील शांती मिळते. हा प्रार्थनेचा आहे काय आहे, एक उपयोग आहे चांगला. आणि मेडिटेशन मला आता ती सवयच लागली. मी कधी जवळवर गेलो किंवा कुठे घरात जरी एकटा असतो ना, गपचूप जाऊन बसतो, एखादं वचन घेतो किंवा म्युझिक ऐकतो आणि प्रभूच्या हाती पडतो. प्रभू तू लीड कर. आणि खरोखर एक तुम्हाला स्पिरिट लिडिंग मिळते. कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्यावेळेला त्या रिव्हील होतात. आणि मी त्या दिवशी बसवतो, बघूया आपण तो विषय पण घेऊया आणि तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट मिळेल आणि तुमचं मन नेहमी आनंदी राहील.
कधीच तुम्हाला असं दुःख, एकटेपणा या गोष्टीचा कधी भास होणारच नाही. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे याचा लोड वाढलाय प्रत्येकाला अभ्यासाचं. फर्स्ट स्टँडर्डचं आता एवढे महिने आपण पाहतो कशा प्रकारे वर्कलोड वाढत आहे. आणि सैतानाची इच्छा तीच आहे की आपण या कामामध्ये अडकून राहावं, जेणेकरून वर्शिप करण्यासाठी, देवाच्या वचनामध्ये वाढण्यासाठी आपल्याला वेळ मिळू नये. ही सैतानाची टॅक्टिक्स आहे. पण तरी पण भावा बहिणींनो, आपल्याला वेळात वेळ काढायचा आहे. आणि या गोष्टींवर, या साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींवर आपल्याला काय करायचं आहे? ओव्हरकम करायचं आहे. आमेन. प्रत्येकाला वाटतो की अरे मी ह्या प्रकारे याच्यावर कंट्रोल करेन, ह्या प्रकारे मी कंट्रोल करेन. पण आपण पाहिलं ना सगळीकडे कोणाचाच कोणावर कंट्रोल राहिलेला नाही. ब्रदर्स, मागे जॉनीने प्रीच केलं होतं, कोणाच्या आधी याच्यामध्ये राहिलेला नाहीये. प्रत्येकाचा कंट्रोल सुटलेला आहे. कोणच तुम्हाला असं दिसणार नाही की बाबा हा एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसेल मनुष्य. एखादं सिच्युएशन आलं की संपलं, त्याचा तुम्ही अवतार बघा, सगळं तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये काय आहे. आमेन. आणि म्हणून भाव बहिणींनो, का नाही आपण देवाची इच्छेला पुढे करावं? ही माझी इच्छा आहे, ही तुझी इच्छा आहे, ही त्याची इच्छा आहे. पण आपण देवाच्या इच्छेला उंच का नाही करावं? कारण तो कोणाचंच वाईट करत नाही. आमेन. आपण देवाच्या इच्छेला उंच करायला पाहिजे. आमेन. आपण पुढे जाऊया. ओके. भाऊ बहिणींनो, त्या गोष्टीमुळे कित्येक लोकांनी आपले आशीर्वाद स्वतः रोखून ठेवलेले आहेत. स्वभाव आणि या गोष्टींमुळे, क्षमाशीलता नसल्यामुळे नेहमी एखादी सिच्युएशन की रागवायचं, आणि त्याच्यामुळे काय झालेलं, आपलेच आशीर्वाद आपण रोखलेले आहेत. भाऊ बहिणींनो, प्रॉफिट ते म्हणतात, ओके, बट द थिंग आय वॉन्ट टू ट्राय टू गेट टू यू इज दिस. माझं लक्ष तुमच्या एका गोष्टीकडे मला तुमचं वेधू इच्छितो. दॅट अ मॅन दॅट इज इन क्राइस्ट, जो ख्रिस्तामध्ये आहे, जो मनुष्य, विथ द होली घोस्ट, ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे, कॅन बिअर विथ अ मॅन वेन ही इज रॉंग. जर तो चुकला असेल तो त्याचं सहन करायला पाहिजे. त्याने लॉंग सफरिंग, सहनशीलता, राईट, जेंटल, पेशन्स. मला वाटतं 5:22, गलती करत 5:22. हा, सो इज स्वीट, हंबल, फेथफुल, फिल्ड विथ द स्पिरिट, नेवर निगेटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह. ही इज अ डिफरंट पर्सन. काय, जर आपण ख्रिस्ती स्वतःला म्हणतो, तर भाव बहिणींनो, आपल्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव यायला पाहिजे. आपण एक गोष्ट विचार करूया. ख्रिस्त जो आहे तो ज्या सिच्युएशन मधून गेला, कशा प्रकारे आपण त्या लेवलला कधी कधी जायला पाहिजे. कधी कधी मी हा विचार करतो की त्या युगामध्ये, त्या काळामध्ये एक स्त्री जी अविवाहित आहे, तिला मुलगा झाला, कशा प्रकारे तिला त्या समाजामध्ये, त्या याच्यामध्ये टॉर्चर केलं गेलं असेल, व्यभिचारणी म्हटलं असेल, है ना, कशा प्रकारे. आणि ख्रिस्त जेव्हा जन्माला आला, लहानाचा मोठा झाला, कशा प्रकारे त्याला लोकांनी ताडना केली असेल, कशा प्रकारे त्याला दूषणं लावली असतील. त्या लेवलला भाव म्हणून येऊया. असं वचनात कधी लिहिलंय की त्याने कोणाला दुरुत्तर केलं, प्रत्युत्तर केलं? कधी कधी विचार करतो मी की पेशन्स काय असेल त्याच्यामध्ये, काय त्याच्यामध्ये ती एक सहन करण्याची सहनशीलता असेल. त्यांनी कोणाला प्रत्युत्तर नाही केलं. आपल्याला लगेच आरे बोला की लगेच कारे बोलायला आपण तयार असतो. बघा भाऊ बहिणी, आपल्याला ह्या गोष्टींपासून लांब राहायचं आहे. ओके. कधी कधी विचार येतो, जर आपल्यातून काय चूक झाली आणि देवाने क्षमा केलीच नाही तर काय होईल? पण आपण सहजपणे एखाद्याला क्षमा करत नाही. कधी कधी एखाद्याकडे आपण क्षमा मागतही नाही. कधी कधी या लेवलला मला विचार येतो की असं काय झालं आणि देवाने क्षमा केलीच नाही तर. परंतु तो दयेमध्ये धनवान आहे. तो वाट बघत असतो की कधी माझा हा लेकरू
कधी पश्चाताप करून माझ्याकडे परत येतो, कारण त्याला उतावीळ पडलेली असते. तो आपण पाहिलं की उधळ्या पुत्राचा तो बाप आहे, तो वाट बघत होता. असं नाही तो घरात बसलेला नोकराने जाऊन त्याला सांगितलं बघ तुझा मुलगा आलाय. तो वाट बघत होता की कधी माझं लेकरू येईल. आणि तो आल्यानंतर हा बाप त्याच्याकडे गेला, तो मुलगा त्याच्याकडे नाही आला. त्याला उतावीळपणा असतो की कधी हा क्षमा मागतो माझ्याकडे आणि कधी मी याला माफ करतो. जस्ट थिंक ओव्हर इट भाऊ बहिणीनो. येशू ख्रिस्त जेव्हा कलवरीवर गेला ना, बघा एक सायन्स तुमच्या समोर मी घेऊन येतो. जेव्हा एखाद्या माणसाला असं कुरसावर टांगलं जातं, राईट, आणि 2 हात आणि 1 पायाला किडा ठोकलेला आहे, जेव्हा त्याला श्वास घ्यायचा असतं ना, तेव्हा त्याला संपूर्ण बॉडी लिफ्ट करावी लागते अशी. जेव्हा श्वास सोडायचा असतो ना, तेव्हा खाली बॉडी सोडायची असते. आणि त्याला त्या सफोकेशनमुळे त्यांना मारायचं होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या माणसाच्या एका टोकाला आलेला आहे, त्याला जीवन आणि मृत्यूचा प्रश्न आहे. मग मी त्या दिवशी हा विचार केला, त्यावेळेला तो स्वतःच्या जीवाचा विचार करेल की लोकांचा विचार करेल? प्रभू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. तो त्याच्या जीवाचा विचार करेल की आपल्या पापांबद्दलचा विचार करेल? जस्ट भाव बहिणी त्या लेवलला येऊन बघा कधीतरी. का तुम्ही आमेन म्हणाल? आणि म्हणून भाव बहिणींनो, आपल्या ह्या सध्या आपण एक आपल्या मेसेज कम्युनिटीमध्ये आपल्याला ब्रिज बिल्डर जास्त हवेत. ब्रिज डिस्ट्रॉयर नाही, ब्रिज बिल्डर. एक साधं उदाहरण घेऊया. मी ब्रदर स्टँडीकडे गेलो. ब्रदर स्टँडीचं आणि ब्रदर जॉनीचं काहीतरी मतभेद झालेले आहेत, काहीतरी त्यांचं मतभेद झालेले आहेत. आणि मी ब्रदर स्टँडीकडे गेलो आणि ब्रदर स्टँडीच्या मनात मी सुरुवातीला सांगितलं, ब्रदर स्टँडी तुम्हाला माहिती आहे ब्रदर जॉनी काय म्हणतात तुमच्याबद्दल? आणि सगळं वाईट साईड सगळं मीठ मसाला लावून त्यांना सांगायला सुरुवात केली. काय केली मग? त्यांचं हृदय आणखीन हार्ड, आणखीन कठीण करणार. पण जर मी त्यांना हे सांगितलं तर, ब्रदर स्टँली मला माहिती आहे तुमचं आणि यांचं थोडं बिनसतं मतभेद आहे तुमच्यामध्ये, पण आपण भाऊ आहोत. तुम्हाला माहिती आहे ब्रदर जॉनी तुमच्याबद्दल काय म्हणतात? भावाकडे काय रिव्हिलेशन आहे, काय छान प्रचार करतात. हा, कुणाला काय असेल, अडकलं असेल कुठे एकदम इमर्जन्सी मध्ये, ब्रदर स्टँलीला फोन करा, बस ब्रदर स्टँली पुढच्या क्षणी तिकडे हजर. काय करेल ब्रदर स्टँडच्या मला आणखीन जो राग आहे तो काय होईल, हळूहळू निघायला जाईल, राईट. आणि ब्रदर स्टँली म्हणायला सुरुवात करतील, हा ब्रदर जॉनी आहेत ना, ते पण काय हे नाही, आमचे मतभेद आहेत हो, पण काय ब्रदर जॉनी पण काय हे नाही, खूप चांगला भाऊ आहे. आणि ते पण त्यांचं चांगलं आहे, त्यांचं स्टडी चांगला आहे आणि खूप स्वभावाने खूप चांगले आहेत. घरी गेलो बापरे, जेवल्याशिवाय सोडत नाही. काय करत आहे मी? ब्रिज बांधत आहे. हालेलुया. आणि हाच मी खोटं नाही बोलत आहे, जे ब्रदर स्टँली सांगतात तेच येऊन मी समजा ब्रदर जॉनीला सांगितलं, काय होतं? दोघांमध्ये ब्रिज तयार झालेला आहे. भाव बहिणींनो, आज आपल्याला ब्रिज बिल्डर बनवायला पाहिजे. आणि असे भाव बहिणींनो मेसेज मध्ये पण तयार व्हायला पाहिजेत माणसं, की जेणेकरून हे बघा, ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये, काहीच अर्थ नाही. तुम्ही एंड ऑफ द डे बघा, विचार करा की ह्या गोष्टी काय मॅटर करतात? अरे मी या भावाचं तोंड नाही बघणार, अरे मी या बहिणीचं तोंड नाही बघणार. रॅप्चर मध्ये काय होईल मग? सांगशील अरे तू भाऊ तो ना, मी येणार नाही, असं कोण बोलेल? नाही बोलणार. म्हणजेच आपली अपेक्षा आहे की देवाने आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी क्षमा करावी, पण मी या भावाला क्षमा नाही करणार, मी या बहिणीचं तोंड देखील नाही बघणार. अशा गोष्टीमध्ये आज आपण अडकत आहोत. आपण उघडूया मत्तई 18:21. इथे भाऊ पेत्र आहे, तो काय गोष्टी सांगत आहे बघूया आपण.
तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? हम्म. येशूने त्याला म्हटले, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. आमेन. आमेन. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. हा, तो तुम्हाला दाखला माहिती आहे भाऊ बहिणी. काय आहे इथे? आपली अपेक्षा काय असते आणि येशू काय म्हणतोय बघा. यावरून त्याचा सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धनाला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धनाने त्याला बोलावून म्हटलं, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते तुझे सर्व देणे तुला सोडिले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय? पैसे लागतात, सांगा मला. पैसे लागतात या गोष्टीला, पैसे लागतात. पण भाव बनवून हे काय आहे की जोखडं बंधन आपणच आपल्या बाजूला अशी पॉवर टाईट बांधायला सुरुवात केलेली आहे. येशू स्वर्गावर होऊन गेला ना, तो हलका होऊन गेला. त्याचं देव पण त्याने नाकारलं. देव पण जो होता ना ते पण त्याने नाकारलं. आज वधूचा भाग आहोत ना, त्याने जे केलं ना तेच वधूला देखील करायचं आहे. आपण चुकणार नाहीयेत. जर मी काय सांगितलं, जर वधूचा पार्ट बनायचं असेल तर, जर तसं करत नसू तर आजपासून करायला सुरुवात करूया. आमेन. आणि कशा प्रकारे वाचा ते पूर्ण. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावायची नव्हतीस काय? मग त्याच्या धनाने त्याच्यावर रागवून तो सर्व काही देणे फेडीपर्यंत त्याला हाल करण्याच्या हाती दिले, हलाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करेल. आमेन. का आमेन म्हणाल? हेल्प अस. आपल्या अपेक्षा खूप आहेत परमेश्वराकडून, पण त्याची पण एक अपेक्षा असेल ना, काय आपण पूर्ण करतो ती? तेव्हा मात्र आपल्यामध्ये इगो येतो, आपल्यामध्ये स्वाभिमान येतो, आडवा येतो. मी कशाला बोलू, मी कशाला सॉरी म्हणू, मी कशाला त्याला क्षमा करू. पण हे जर आपल्याविषयी झालं केलं तर येशूने, मी कशाला याला क्षमा करू, याने असं असं केलंय, हा मेसेज मी द्या तरी पण हा असं असं करतो, तर काय होईल? त्या लेवलला भाव बनून आपण येऊया, त्या लेवलला आपण येऊया. म्हणून भाव बनवणं, या सैतानाच्या टॅक्टिक्स आहेत, या त्याची जी षडयंत्र आहेत ते आपल्याला एक्सपोज करायचे आहेत. आणि देवाला धन्यवाद द्या की कशा प्रकारे हा संदेश आपल्याला पाठवला. तो असा जगला की लोकांनी त्याच्याविषयी साक्ष दिली. जर येशू ख्रिस्त या युगात असता तर असंच्या असं वागला असता. म्हणून बिली पॉल काय म्हणतो की माझ्या डॅडीचे शत्रू कोण आणि मित्र कोण याच्यातला फरकच मला कळत नाही. काय आपण त्याचं उदाहरण का घेऊ नये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये? का तुम्ही आमेन म्हणाल? म्हणून वचन काय म्हणतो? वचन एक वाचूया आपण, काय लिहिलेलं आहे. इफिस 4:32 आणि कलस्येमध्ये 3:13. इफिस 4:32 वाचा. आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. कलस्येमध्ये काय लिहिलंय? 3:13. कलस्ये करायचं पत्र 3:13. एकमेकाचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. ठिकठिकाणी वेळोवेळी परमेश्वर आपल्याला काय करायला चेतावणी देत आहे, आठवण करून देत आहे.
आणि आपल्या मनामध्ये काय ते बघा भाव बहिणीनो, ज्या तुमच्या भावना आहेत ना, भावना ह्या सगळ्या सैतानाची हत्यार आहेत. तुमचे इमोशन, तुमच्या भावना हे त्याच्या अखत्यारीखाली आहेत. तो तुम्हाला भरभरून हत्यारं देणार नाही. जसं आपण पाहिलं रशिया चायना देतो की नाही इराणला हत्यारं, घे हुतीला पोस, हमासला पोस, है ना, हिजबुल्लाला पोस, हत्यारं देणार तुम्हाला. तुम्ही मागण्याच्या आधीच देणार आणि उभा राहून बघणार तमाशा. अच्छा, व्हेरी गुड, छान चाललंय. त्याला एंटरटेनमेंट आहे. बघा पुन्हा मी सांगतो, हा सैतान जो आहे ना 24 तास आपल्या ड्युटीवर हजर असतो. 24 तास. तू कधीच बघा त्याची सिन्सिअरिटी आणि किती आहे बघा. 24 तास. रात्री पण एखाद्याच्या मनामध्ये हा विचार घालेल तो, अरे तू सकाळी तुझ्याशी असा बोलला होता ना, आठवलं ना तुला, मग उद्या बघ काय करायचं. घातलं त्यांनी, फक्त काय केलं बस, बाकीचं त्याला काय करायची गरज नाही. आणि हत्यार आहेत तुम्हाला फ्री मध्ये देणार तू. आणि आपल्याला वचन दिलेलं आहे, आपल्याला एकमेकांना उभारण्यासाठी वचन दिलेलं आहे, एकमेकांविरुद्ध नाही करण्यासाठी. राईट का तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. ओके, आपण कुठे होतो? आपण ते झालं ना, पूर्ण केलं. ओके, बघा हा जो क्षमाशीलता आहे, हा आता नीट लक्ष द्या. या 3 स्टेजेस मध्ये आपण बघूया. क्षमाशीलता हा तुम्हाला देवाबरोबर समेट करतो, त्याला कारणीभूत होतो. बघा जेव्हा क्षमाशीलता तुम्ही सुरुवात करता, तुमच्या मनामध्ये ऑटोमॅटिक रिपेंडन्स येतो, आणावं नाही लागत. जेव्हा तुमच्या मनामध्ये येतं ना की या भावाला मी क्षमा करेन, या बहिणीला मी क्षमा करेन, ऑटोमॅटिक तुमच्या मनामध्ये हा एक विचार आल्यानंतर ऑटोमॅटिक मागून काय येतं? रिपेंडन्स येतो. आणि काय होतं? देवाबरोबर तुमचा समेट होतो आणि मुक्ती मिळते. हालेलुया. बघा हा एक गुण जर तुम्ही तुमच्या आपल्या जीवनामध्ये आपण आणला, तर त्यापासून आपल्याला प्रत्येकाला मुक्ती मिळणार आहे. चांगलं आहे की वाईट आहे? येस, हालेलुया. प्रॉफिट ते म्हणतात बघा, आता हे जे आहे ना फॉरगिवनेस आहे ना, प्रॉफिट इथे छान सांगतात. ओके, हा, सो प्रॉफिट म्हणतात की देर आर 3 थ्रोन्स. ओके, वन इन हेवन, द जजमेंट सीट, द सेकंड थ्रोन वॉज इन क्राइस्ट, द थर्ड थ्रोन इज इन द मॅन. हे दयेचं सिंहासन जे आहे ते पहिलं कुठे आहे? स्वर्गामध्ये आहे. दुसरं ख्रिस्तामध्ये आहे आणि तिसरं त्याच्या वधूमध्ये आहे. हालेलुया. नाव द मर्सी सीट, द मर्सी सीट इन द हार्ट. तुमचा तिकडे प्राण आहे, तिकडे तो विराजमान आहे, तो पवित्र आत्मा, जिथे तुमच्या बॉडीतलं तो काहीच घेत नाहीये. सायन्स सांगतो की अशी कुठली जागाच नाहीये, पण मी देवाच्या संदेशाच ऐकेन, सायन्स ऐकणार नाही. तो म्हणतो की तुमच्या हृदयामध्ये अशी एक स्पेस आहे जिथे तुमच्या बॉडीचा काहीच अधिकार नाहीये, जिथे एक रक्ताचं थेंब पण जात नाही. अशा ठिकाणी तुमचा प्राण असतो आणि अशा ठिकाणी परमेश्वर येशू ख्रिस्त विराजमान होऊ इच्छितो. का तुम्ही आमेन म्हणाल? ओके, द सीट वेअर शायनिंग फोर्थ इज ग्लोरी इन ऑल ऑफ हिज चिल्ड्रन, द शेकॅन ग्लोरी इन द ह्युमन हार्ट. कुठे आहे ती शेकॅन ग्लोरी? तुमच्या हृदयामध्ये आहे. बट वेन क्राइस्ट कम्स इन, you have created an altar on your heart. हालेलुया. पण जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला मिळतो, पवित्र आत्मा जेव्हा तुमच्या हृदयात येतो, काय होतं तिथे? तिकडे एक वेदी तयार होते. अँड युअर सीन्स आर टेकन डेली. वन्स नाही, डेली. जर तुम्ही पश्चातापी अंतःकरणाने त्याच्याकडे आलात तर. द ग्रेट सेंट पॉल ही सेड, आय डे डेली. ह्या गोष्टीवर मी विचार करू लागलो. तो काय म्हणतो? आय डाय डेली. मी रोज मरतो, म्हणजेच मी रोज पश्चाताप करतो. प्रॉफिट एका मेसेज मध्ये म्हणतात, कदाचित कडक लागेल पण प्रॉफिटने सांगितलं, मी नाही सांगत, हे माझे शब्द नाही.
जर आपल्या जीवनामध्ये आपण रोज पश्चाताप करत नसू तर आपल्यापेक्षा तो रस्त्यावरचा सगळ्यात मोठा पापी आहे ना, तो बरा आहे. मी नाही सांगत, प्रॉफिट सांगतात. मग भाव बहिणीनो, संत पॉल जो आहे ह्याच्याकडे काहीतरी गुपित आहे. आणि ह्या गोष्टीवर मी त्या दिवशी थोडस मेडिटेट करत होतो. बघा, मला जे तोडकं मोडकं मी सांगतो, तुमच्या पुढे घेऊन येतो. मला जे इन्स्पायर झालं त्यामुळे गोष्टी घेऊन येतो. संत पॉलाकडे ही गोष्ट आहे, तो सगळ्यात मोठा पापी मी आहे. तिमिताच्या पहिल्या पत्रामध्ये तो लिहितो. काय म्हणतो तो? सगळ्यात जास्त मोठा पापी मी आहे, कारण हे कबूल केल्याने मला त्याचं प्रेम जास्त मिळेल. तो मला आणखीन जवळ घेईल, कारण ज्याचं जास्त आहे ना त्याला तो अधिक प्रेम करतो. तो तुम्ही अशक्त आहे, माझ्या पाठीत काटा आहे, मला अंशतः कळतं. काय करतो तो? स्वतःला डाऊन करत आहे. आणि हे डाऊन केल्यामुळे तो म्हणतो की माझी कृपा तुला पुढे आहे. हालेलुया. पाहुणे, आज मेसेज मध्ये आपण बघतो की प्रत्येक जण काय होतं, मला हे रिव्हलेशन आहे, मला ते रिव्हलेशन, मला हे कळतं, ते कळतं, ते कळतं. मग संत पॉलाकडे काय कमी होतं? संत पॉल आपल्यासाठी एक उत्तम नमुना आहे. तो प्रत्येक वेळेला मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी मिळवेल, मी पापी आहे. तो स्वतःला काय करत आहे? जेवढं. आणि भाव बहिणीनो, ह्यामुळे त्याला अधिकाधिक रेव्हलेशन मिळत आहे. ह्या त्याच्या वागण्यामुळे, हे त्याने एक्सेप्ट केल्यामुळे त्याला प्रभू आणखीन उंच करत आहे. द वे अप इज वे डाऊन, प्रॉफिट म्हणतात. आणि तीच गोष्ट आपल्या प्रॉफिटने पण केली. तुम्हाला माहिती आहे, त्याचे दोन टेप बॉयज होते, ते प्रॉफिट विषयी बोलत होते काहीतरी त्याच्या मागे. आणि प्रॉफिट आहे, त्याला माहिती आहे सगळं. तर ब्रदर प्रेरित गिरीन बरोबर ते जात होते प्रवासामध्ये. 2-3 तास गेल्यानंतर प्रॉफिट त्या मुलांविषयी सांगत होते. बघा, प्रॉफिट आहे, ख्रिस्ताचा आत्मा त्याच्यामध्ये आहे. आणि ते जात असताना प्रॉफिट त्यांची कंप्लेंट करत आहेत. पुढे गेल्यानंतर ते म्हणतात, वेट, इथे गाडी, यस गाडी थांबव. तो व्हॉट हॅपन, तो आपण उतरूया. मला ना इकडेच ते राहतात मुलं, मला त्यांना भेटायचं आहे. अरे हे काय ब्रदर ब्रॅनम, तुम्ही आता 3 तास त्यांच्याविषयी मला कंप्लेंट करत होतात. प्रॉफिटने उत्तर दिलं, ते महत्वाचं आहे. तो कंप्लेंट करत होतो, पण याचा अर्थ हा नाही की मी त्यांच्यावर प्रेम करत नाही. जेव्हा मोशे लोकांना घेऊन आला बाहेर, सगळी कुरकुर करू लागले. बघा, मोशेने काय सांगितलंय? देव काय म्हणतो? तू आता सेपरेट हो, मी आत्ताच्या आता यांचा नाश करून टाकतो. हा म्हणतो, रे याच्यासाठी तू आणलंस का? हा, तुझ्या नावाला बट्टा लागेल. हा, आणि ह्यांच्या आधी तू माझा हे कर, माझं नाव पुस्तकातून काढून टाक. प्रॉफिट म्हणतात की तो मोशे नव्हता बोलत, ख्रिस्ताचा आत्मा त्याच्यामधून बोलत होता. आमेन. त्या दिवशी आपण उदाहरण पाहिलं संडेला, की कशा प्रकारे ते अश्लील चाळे करत होते मीटिंग मध्ये. आणि प्रॉफिटला पवित्र आत्मा म्हणतो की तू सांगशील ते होईल. तू म्हणशील आंधळे होते, तू म्हण एक नष्ट होते, नष्ट होतील. बघ, तू काही बोलला तरी होणार ते. पण प्रॉफिटने काय म्हटलं? आय फॉरगिव्ह यू फॉर युअर ऍक्ट. मी तुम्हाला ख्रिस्ताच्या नावात क्षमा करतो. काय आहे हा? तो नव्हता बोलत, तर ख्रिस्ताचा आत्मा त्याच्या मुखातून बोलत होता. आणि भावनेनो, तोच आत्मा तुमच्यात आणि माझ्यात आहे. तर मग आपण या सैतानाच्या जाळ्यात का अडकावं? आमेन. आणि म्हणून भावनेनो, कधीच समजू नका की मी कमजोर आहे, मी मूर्ख आहे, मला त्याचं पटतं म्हणून मी त्याला क्षमा केली. नो, क्षमा करणं हे सामर्थ्याचं लक्षण आहे. तुमच्यामध्ये एवढं करेज आहे की तुम्ही क्षमा करू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये तो आत्मा आहे ज्याने या संपूर्ण सृष्टीला बनवलं. जर तो तुमच्यामध्ये आहे, म्हणून काय वचन म्हणतं की जगामध्ये आहे त्यांच्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे.
जर आपल्यामध्ये तो सीड असेल ना तर नक्कीच आपण क्षमा करू. आमेन. आपण थोडंसं घेऊया, वेळ चाललेला आहे, बऱ्याचशा गोष्टी. ओके. आणि मला कधी कधी प्रश्न पडतो की जर माझ्या सॉरी बोलण्याने एखाद्या व्यक्तीचं तारण होत असेल तर काय, माझ्या सॉरी बोलल्याने माझा एखादा भाऊ एखादी बहीण जर स्वर्गीय राज्यात जात असेल तर मला काय प्रॉब्लेम आहे? लेट मी टेक, ओके, प्रॉफिट इथे म्हणतात, लेट मी टेक द बोर्ड जस्ट अ मिनिट. ब्रदर ब्रॅनम ड्रॉज इलस्ट्रेशन ऑन द ब्लॅक बोर्ड. ब्रदरने एक चित्र रंगवलं. ना व्हेर इज अ ह्युमन आर्ट. मग मी तुम्हाला चित्र दाखवत होते, एक मिनिट माझ्याकडे ते आहे बघा. प्रॉफिट काय म्हणतो? प्रॉफिट आहे. तो म्हणतो की आपण आधीचे आहोत. या आपल्या हृदयामध्ये हा साप बसलेला आहे, सर्प बसलेला आहे. गेलो, सॉरी, हा साप बसलेला आहे. हा काय करतो? तुम्हाला गलती करत पत्राच्या जे 5व्या अध्यायामध्ये आपण जी बघतो, काय देहाची जी गोष्टी आहेत वासना, ते सगळ्या काढतो, बरोबर. परंतु जेव्हा हा पवित्र आत्मा येतो, जेव्हा हा पवित्र आत्मा तुमच्या हृदयात अंतःकरणात येतो, तो काय करतो? पहिला सापाला काय करतो? मारून टाकतो. आणि तिथे ख्रिस्ताची वस्ती येते. आमेन. प्रॉफिटने तीच गोष्ट सांगितली. मी थोडा वेळ वाचवण्यासाठी थोडं पुढे जातो, कारण वेळ होत चाललेला आहे. मला 5 मिनिटं द्या. का तुम्ही आनंदित आहात? आणि आपण बघतो की मला सहज आठवलं त्या दिवशी की कशा प्रकारे पूर्वी जी कुटुंब पद्धत होती, प्रत्येक कुटुंबामध्ये 4-5 मुलं असायची. कारण तेव्हा एवढी फायनान्शियल कंडिशन पण लोकांची तेवढी चांगली नसायची. आणि लहानपणापासूनच ना, म्हणजे आम्हाला तरी आठवतं, एक कॉम्प्रोमाइज करण्याची सवय लागलेली असते. एक गोष्ट आणली ना तर ती आपल्याला एवढीच मिळणार, त्याच्यापेक्षा आपण जास्त अपेक्षा ठेवायची नाही. एक ऍपल आणलं, त्याच्यातलं एक फाडच मिळणार, अख्खं ऍपल अपेक्षा धरायची नाही. काय असं तुम्हाला ह्या गोष्टीची सवय झालेली असते. जसं आपण बघतो की या काळामध्ये आपण 1-2 अपत्य असतात, पण तू भाव बहिणीनो, ह्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येकाला डॉमिनेट व्हायचं असतं. आज मला तुम्हाला सांगू द्या, आज घरामध्ये एक अपत्य असेल तर ते एक अपत्य आई बाबाच्या डोक्यावर बसतं. मी सांगेन तेच झालं पाहिजे, मी सांगेन तसंच झालं पाहिजे, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. काय क्षमाशीलता. बघा कधी कधी असं होतं ना, बघा हे स्पिरिट आहे ना. समजा एखाद्या भावाबद्दल आपल्या मनामध्ये काय असेल, समजा ब्रदर आणि सिस्टर रात्री बसले, मुलं पण ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आपण काय देत आहोत आपल्या मुलांना? या गोष्टी आपण देत आहोत. बघा या गोष्टीकडे आपल्याला गांभीर्याने बघायचं आहे, कारण ह्या गोष्टी आपल्यासाठी अडखळण झालेल्या आहेत. मला माहिती नाही वचन माझ्याकडे कसं आलं आणि का मी हे करतो. मी स्वतःला लावून घेतो. मला काय माझ्या तोंडात का निघालं मला क्षमा करा, पण मी स्वतःला लावून घेतो हे वचन, कारण कुठेतरी मी पण त्याच्यामध्ये आहे. मी कोणाला कंडेम नाही करत आहे, पण आपल्याला ह्या गोष्टी भाऊ बहिणींना काय करायचं आहे, आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत की सैतानाचं ते कामच आहे. आमेन. आणि ओके कुठेपर्यंत बस थोडंसंच राहिलं. आणि प्रत्येक आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोष्टी घेऊन, पवित्र आत्म्याला घेऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट पुढे जायचं आहे. दाविदाने जेव्हा सिंहाला मारलं, दाविदाने काय अशी मिरवणूक नाही काढली, त्याने तो विषय सोडला. पुढे सिंह आला, राईट, त्याच्यावर पण त्याने ओव्हरकम केलं. त्याच्यावर पण असे काय फुशारकी नाही मारली. बघा ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू आपल्या जीवनातून स्किप काढायच्या आहेत आणि प्रत्येक आपल्याला काय करायचं, पुढे जायचं आहे. जर आपण इथे येत असू आणि तेच डेमन आपल्याला परत परत हे करत असेल तर मग येण्याचा काहीच फायदा नाही. या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये अडखळण होत असतील तर येण्याचा पण आपल्याला काही लाभ नाही भाऊ बहिणी. तर आपल्याला प्रत्येकाला याच्यावर काय करायचं आहे, ओव्हरकम करायचं आहे प्रत्येकाला. नंतर काय आला, गोलियत आला.
राईट. म्हणजेच आपल्याला प्रत्येक हे डेमन्स आहेत. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या कधी कधी आपल्या निदर्शनास पण येत नाही, असे आपण वागत आहोत. आणि आपण एक प्रकारचं काय करत आहोत, एक प्रकारचं एक वातावरण तयार करत आहोत. आणि त्या वातावरणामध्ये काय, सैतानाला तेच पाहिजे. या वातावरणाचा तो काय करत, पुरेपूर फायदा उठवत आहे. आमेन. आपण प्रत्येक जण काही ना काही कॉम्प्लेक्सेस मध्ये अडकलेले असतात. प्रत्येकाचा कॉम्प्लेक्स असतो. आता बिलिव्हर झालं म्हणून किंवा मेसेज मध्ये आहेत म्हणून हे नका समजू, तरी देखील असतात. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कॉम्प्लेक्स असलेला असतो, तो त्याला पण कळत नाही. राईट. परंतु भाव बहिणींनो, आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला ओव्हरकम व्हायचं आहे. बघा, एक थोडस घेतो, 5 मिनिटं चालेल. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जर एखाद्या माणसाबद्दल आपल्या मनात राग आला, बघा एकदम सिंपल गोष्ट आहे, हा राग आपल्याला त्या व्यक्तीबद्दल प्रार्थना करायला लावत नाही. नीट लक्ष द्या. जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला एखादी भावना आली, द्वेष आला, मत्सर आला, कुठली गोष्ट आली, तर त्या व्यक्तीबद्दल आपण सहजासहजी प्रार्थना करत आहे. पण भाव बहिणींनो, हीच वेळ आहे त्यासाठी प्रार्थना करायची. प्रॉफिट म्हणतात की बेस्ट वेळ कुठली आहे प्रार्थना करायला, जेव्हा तुम्हाला वाटतं की प्रार्थना करू नये, तीच वेळ योग्य आहे. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की ह्या व्यक्तीबद्दल मला राग आहे, तीच वेळ आहे की त्या व्यक्तीबद्दल प्रार्थना करून तो राग काढून टाका. का तुम्ही आमेन म्हणाल? कधी कधी वाटतं ना, थकलोय, गुडघे टेकायला. कशी गुडघे टेकून थकलो, हे दुखतं का ते दुखतं का? पण प्रॉब्लेम तीच वेळ आहे, त्याच वेळेला तुम्ही गुडघे टेका आणि देवाचा आशीर्वाद घ्या. आमेन. एक शेवटचा कोड घेतो मी. ओके, का तुम्ही आनंदित आहात? आमेन. ओके, कुठे गेला तो कोड? ओके, लास्ट कोड घेतो मी. ओके, प्रॉफिट इथे म्हणतात, अँड रिमेंबर गॉड इज लुकिंग टू मी टू सी दॅट आय स्टे इन द वर्ड. देव काय करत आहे, माझ्याकडे अपेक्षेने बघत आहे की मी वचनामध्ये असावं, राहावं. अँड आय एम लुकिंग टू यू टू सी दॅट यू कॅरी आउट द वर्ड. बघा, जेव्हा संदेष्टा बोलतो तेव्हा संदेष्टा बोलत नाही, ही जस्ट अ माउथ पीस. आज ख्रिस्ताची इच्छा तीच आहे की माझ्या वधूने, माझ्या पत्नीने माझ्यासारखं वागावं. ओके, सी इन दिस चर्च and keep it spiritual, for remember all the forces of the dark kingdom of Satan will be turned against you as you begin to grow in the Lord. तुम्हाला आपल्या प्रत्येकाला हा अनुभव येतो, जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला वाढायचं आहे स्पिरिच्युअल रित्या, त्याच वेळेला सैतान जास्त अटॅक करतो. अँड यू मस्ट बी अ सोल्जर, नॉट जस्ट अ फ्रेश रिक्रूट. आणि तुम्ही प्रत्येकाने काय करायला पाहिजे, योद्धा बनायला पाहिजे. असं नाही सुरुवातीला आलाय का आणि भरती झालाय सैन्यामध्ये, नाही. वी आर द रगेड सोल्जर्स ऑफ क्राइस्ट. आपण काय आहोत, एकदम कणखर असे त्याचे सैनिक आहोत. यू आर एजेड सोल्जर्स नाव अँड बीन ट्रेन टू फाईट. कारण भाव बहिणींनो, ह्या मेसेजमध्ये असं एकही डेमन नाही की ज्यावर हा मेसेज ओव्हरकम करू शकत नाही. तुम्ही मेसेज घ्या एखादा, तुम्हाला अशी सिच्युएशन दिसेल त्याच्यामध्ये जी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेली आहे, आणि आपल्याला कळतं की प्रॉफिटने कसं त्याच्यावर ओव्हरकम केलं. आमेन. का तुम्ही आमेन म्हणाल? यू आर जज. ओके, अँड सॅटन विल कम अमंग यू, कॉज यू टू डिस्प्यूट विथ वन अनदर इफ ही कॅन. तो आपल्या प्रत्येकामध्ये या गोष्टी आगी लावण्याचं काम करणार. टर्न हिम डाऊन जस्ट इमिजिएटली. तिथेच त्याला काय करा, चित करा, टेचून टाका त्याला. यू आर ब्रेदरन, तुम्ही एकमेकाचे भाऊ आहात. अँड इट्स द एनिमी, आणि तो तुमचा शत्रू आहे. अँड वी आर हिअर टू होल्ड अ स्टँडर्ड इन दिस इव्हनिंग लाईट टाइम. आणि आपण या युगामध्ये शाम के समय उजियाला होगा, त्या काळात आपण आलेलो आहोत. when the world is darkened and the whole church kingdom is going to in the council of churches. आणि ती वेळ भाव बहिणींनो आता आलेली आहे. कशा प्रकारे आपण पाहिलं,
की शाळेमध्ये कशा प्रकारे गोष्टी घडत आहेत, ती घटका आता येऊन चुकलेली आहे. परंतु भाव बंधूंनो, ह्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून आपण एकमेकांना उभारी देऊया, आपण एकमेकांचे हात पकडूया आणि देवाला वचन देऊया की प्रभू, ह्या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतःकरणात येत असेल तर प्रभू पवित्र आत्म्याने काय कर, ह्या सगळ्या काढून टाक आणि आम्हाला एक पॉवरफुल युनिट बनव की तुझ्या सेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर असावं. आमेन. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करो. इथे संपवतो. ब्रदर स्टँडी पुढे येतील. आमेन. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. खरोखर क्षमा ही सगळ्यात महत्वाची आहे. आमेन. आणि जसं वचन म्हणते, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. आणि जसं म्हटलं ते की विश्वास कशामुळे येतो? वचन ऐकणारे. भावांनो, वचन ऐकणं म्हणजे काय? वचन स्वीकारणे. जेव्हा मनुष्य वचन स्वीकारतो तेव्हा मनुष्याला विश्वास मिळतो. वचन जर स्वीकारलं, कोणी सांगतो की मी विश्वासी आहे, असं वचन का सांगते? तू म्हणतोस मी असं आहे, पण ते जर कृत्य जर तू करत नसशील तर तू फसविणार आहेस. बरोबर आहे की नाही? तसं देवाचं वचन, तसं आज ब्रदरने सांगितलं. खरोखर या ज्या न्यूरोटिक एज मध्ये आपण जगत आहोत, प्रॉफिटने सांगितलेल्या या गोष्टी. आजच मला वाटतं आमच्या ऑफिसमध्ये डिस्कशन चालत होतं. आमच्या ऑफिसमध्ये एक MD आहे, लेडी आहे. लेडी म्हणजे MD म्हणजे काय? सगळ्यात वरच्या टॉप पोझिशनला आहे, मॅनेजिंग डिरेक्टर आहे. तिची 19 वर्षाची मुलगी ने गेल्या आठवड्यात सुसाईड केलं. त्या मुलीला पैसा कमी असेल, की त्या मुलीला घर कमी असेल राहायला, की त्या मुलीला गाडी कमी असेल, त्या मुलीला एज्युकेशनला पैसा कमी असेल किंवा एज्युकेशन मिळावं, कोणत्या गोष्टी कमी असतील आहे? त्या आई वडिलांकडे असे कोणती गोष्ट आहे का की जी कमी असेल? काहीच नाही आहे. परंतु काहीतरी एक रिझन असेल. जसं दादानी कसं ना, तो कोणतं ते वर्ड यूज केलं तुम्ही, जे तुम्हाला कॉर्टिसॉल का, ते कॉर्टिसॉल जे आहे ते एवढं वरती येते जेव्हा कम्प्लिटली स्पिरिट ताबा घेतो, शैतानाचा आत्मा, आणि तो तुम्हालाही कळत नाही की तुम्ही काय करता. म्हणून बघता ना, रागाच्या भरात लोक काय काय करतात. आणि मग काय स्टेटमेंट ते, रागाच्या भरात झालं, कारण तेव्हा तुमचं कंट्रोलच नाहीये. बहिणींनो, ही जी सिच्युएशन आहे ही आज ह्या जगामध्ये कम्प्लिटली फिरून चुकलेली आहे. प्रत्येक माणूस एक न्यूरोटिक वाटतं. न्यूरोटिक एकदम असा, काय सांगतो, तुम्हाला कळत नाही की हा, तसं दादा सांगितलं, कधी जाऊन स्टेशनवरती उभे राहा, फक्त अंधेरी स्टेशनला उभे राहा. लोक धावतात धावतात धावतात, कोण काय चाललंय, कोणाच्या मनात काय चालू आहे, कोण ट्रेनसाठी काय, कोणाच्या मनात काय काय. हे न्यूरोटिक एज सैतानाने सगळ्यांना बांधून ठेवलं. मी एवढ्या दिवसात बघतोय, भयंकर सिच्युएशन आहे. भावा बहिणींनो, आज जेव्हा ती मी घटना ऐकली तेव्हा मी स्वतः आश्चर्यचकित झालो. ती म्हणजे 3 दिवसा अगोदर माझ्या बाजूला ती आई जी आहे, जी MD जी आहे, ती माझ्या बाजूला जेवायला बसली होती. कारण टेबल खाली नव्हता, तर आम्ही 3 जण होते, 3 खाली होते. ती आणि तिचे कलिग आले होते आणि मी माझ्या कलिगला सांगितलं, अरे 3 दिवसा अगोदर ती आपल्या बाजूला जेवायला बसली होती. त्याच एक आठवड्या अगोदरची तिच्या जीवनात ही घटना घडली होती. आणि मी प्रभूला सांगितलं की प्रभू, ही काय सिच्युएशन आहे? भावनेने काय आहे हे सगळं? काय आहे हे जग जे आहे, हे सैतानाने स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेतलेलं आहे. आणि जसं ब्रदरने सांगितलं, क्षमा न करण्याचं रहस्य काय आहे माहितीये का? ओव्हरकमिंग पॉवर. जेव्हा मनुष्याला वाटते ना, तेव्हा मी आता खाली होतो, आता मी वरती झालो, माझ्याकडे ताकद आली. बघा, आपण वचन वाचलं, आता काय केलं? त्याला क्षमा करतो कोणी, त्यांनी त्याच्या दासाला क्षमा नाही केली का? कारण तुझ्यापेक्षा मी आता मोठा झाला, माझ्याकडे अगोदर कर्ज होतं, आता फ्री झालो ना कर्जापासून, आता मी काहीतरी ओव्हरकम करू शकतो. आणि भावा बहिणींनो, हा जो ओव्हरकमिंग जो पॉवर आहे ना, तोच डॉमिनन्स पॉवर जो आहे, हा सैतानाचा पॉवर आहे. बघा, ह्या गोष्टी कनेक्ट करा. रोमचा जो पॉवर आहे ना, हाच पॉवर आहे. योहान जेव्हा आला तेव्हा योहानाने काय सांगितलं की मी त्याच्या पायाचा सुतळीचा बंद सुद्धा सोडाव्यास काय केलं? सगळ्यात पहिलं स्वतःला खाली केलं. पुढे जाऊन तो सांगतो, मी घटला जाऊ आणि तो वाढला जाऊ. देर इज नो डॉमिनन्स. कुठेही वरची पोझिशन घेतलेली नाहीये. परंतु जेव्हा मनुष्य थोडासा पॉवर मध्ये येतो तेव्हा तो काय करतो? ही स्टार्टेड डिसाइडिंग, क्षमा करायची की नाही करायची. सत्ता आहे ना माझ्या हातामध्ये, मी करू की नाही करू. मग मनुष्य काय म्हणतो?
एकेकोरपणा जो म्हणतात ना शब्द, असा मनुष्य म्हणायला लागतो. आणि मग हा जो सैतान आहे, हा कॅन्सर, डायबिटीस या सगळ्या रोगाला वेलकमिंग करून मनुष्याला घेऊन येतो. म्हणून भाव बहिणींनो, क्षमा ही सगळ्यात महत्वाची आहे जीवनात. काय सांगतात, माणूस मातीला मिसळला ना का काय जीवनात काही असो. मी म्हणा आमच्या बाजूचे एकदम काकाचं किती वेळा एक्झाम्पल दिलं आहे. मरत नव्हता बेचारा, का? कारण त्याचं समिटच झालं नाही. समिट होतो तर माणूस घराच्या बाहेर निघत नाही, तो जीव प्राण गेला. काय हे भाव बहिणींनो, हे वचन आहे आणि आम्हाला हे समजणे गरजेचे आहे. आज अंतिम समयातल्या मंडळ्या एकमेकांमध्ये वाद काय आहेत? सगळ्यांना वाटतं की मी मोठा, त्यामुळे ह्या वादामुळे सगळे अटकलेले आहेत आणि प्रत्येक जण आपापला पॉवर दाखवू इच्छित आहे की मी कसा ओव्हरकम कोणावरती करू शकतो. परंतु भावा बहिणींनो, हा मेसेज नाही आहे. हा ब्रदर बॅनरनी प्रचार केलेला हा मेसेज बिलकुल नाही आहे. येशू ख्रिस्तानी काय सांगितलं? भरपूर लोक येऊन येतील की प्रभू आम्ही तुझ्या नावाने हे केलं. का सांगितलेलं आहे? हेच पॉवर आहे. कारण मी काहीतरी, मीला माहितीये का, हिचा जीव मी वचन सांगून वाचवला, ह्याला वचन सांगितलं म्हणून हा बाहेर आला. हा काय येणार नव्हता ना, मी केलं म्हणून असं झालं. हा अंतिम समयाचं स्पिरिट आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण आपला पॉवर होल्ड करून आहे. बाबांनो, आम्हाला पॉवर होल्ड करायचं गरज नाहीये. संत पौल काय सांगतो? मी दर दिवशी कुदळतो. ज्या माणसाला सगळं रहस्य देवाने दाखवलं, तो सांगतो की एकाला देवाने सांगितलं की असं असं, स्वतःविषयी बडाही पण मारत नाही. जो पहिला संदेश जो देवाने आमच्यासाठी पाठवला, त्याच्या मागे आमच्यासाठी 7वा संदेश सुद्धा पाठवला. आम्हाला खालीपणा काय असतो ते दाखवलं आणि त्याच मेसेज मधून जर कोणी सांगत असेल की मी मोठा आहे, इट इज नॉट द स्पिरिट, होली स्पिरिट. आम्हाला आत्मे ओळखण्याची गरज आहे. बाबाने द्वेष ना सगळ्यांना करता येतो. द्वेष करणं जाम इझी आहे. प्रेम क्षमा करून दाखवा. जो क्षमा करू शकतो ना, तो देवाचा वचनाचा आहे. बाबाने देवाचं वचन क्षमा करण्यास शिकवते. म्हणून काय सांगते? सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य बंधमुक्त करील. सत्य बंधमुक्त कसं करील? क्षमा करा, बंधमुक्त तुम्ही झाले. बंधनातच नाही कोणाच्या. त्याच्या मनात पण खोट नाही, माझ्या मनात पण खोट नाही. आता माझं ह्याचं बिनसलं असेल, तोंडावर तोंड पडत नाही ना तोपर्यंत त्याच्या माझ्यामध्ये वाद दिसतो. कळालं का? तोंडावर पडल्यानंतर सुद्धा थोडंसं अडकून म्हणणार का वाद आहे ना, परंतु तेच एकदम मोकळा, सॉरी जाऊ दे, काय झालं ते झालं, चला हिशोब संपवा. गळायला गळा मिळाला, मिठी मारली, विषय संपला. जेव्हा महावाणीनं विषय संपतो ना, तो विषय तिकडे रद्द, करार रद्द झाला, तो संपला गेला. देवानी आपल्याला बघा, देवानी आम्हाला ना एकाच गोष्टीसाठी बोलवलेलं आहे. सगळ्यात माणसाने प्रत्येकाने आपली ओळखाची, सॉरी 2 मिनिटं दादाने बरे थोडस केलं. देवाने आम्हाला ना एकाच गोष्टीसाठी बनवलेलं आहे, फक्त त्याचं स्वर्गीय राज्य मिळवण्यासाठी. या बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना, डिस्ट्रॅक्शन आहेत. डिस्ट्रॅक्शन आहे. या सगळ्या गोष्टी, पैसा सांगा, संपत्ती सांगा, हे सगळं डिस्ट्रॅक्शन देवाच्या वचनापासून तुम्हाला लांब नेण्याचं काम फक्त हे करते. देवाने आम्हाला कशासाठी आणलाय ना, हे संत पौलाकडून शिकावं. तो सांगतो मी सगळं केर कचरा समजतो. या उपभोगाच्या गोष्टी आहेत ना, ह्याची व्हॅल्यू नका करू. हे जे मिळते ते देवाला धन्यवाद. देवाने आम्हाला जसं, दावीद काय सांगतो? देवाने कमी केलाय का? आता बघा, एक दावीद होता, तो महालात राहायचा की नाही राहायचा. एक तिकडे पौल होता, तो कसा राहायचा? एक जागेची गोष्ट करायचा की नाही करायचा. परंतु ह्या दोघांमध्ये जर तुम्ही साम्यता बघितली ना, तर तुम्हाला दिसून येईल ना. पहिले बघा, जर तुम्ही ना, मी त्या दिवशी ह्या गोष्टीवरती विचार करत होतो. संत, तुम्ही स्तोत्रसहित वाचा. स्तोत्रसहित वाचता तुम्हाला काय कळेल माहिती का? संत दावीद काय सांगतो? प्रभू, लोक माझ्या विषयी असं म्हणतात, त्यांचं तसं हो, ते मला तसं म्हणतात, ते तसं हो, माझ्या दुष्टाईने माझी हे झालं, ते झालं, माझी हाडे जीर्ण झाली. का? सगळे सुरुवातीचे. हा शेवटला तुम्ही जा, तेव्हा तो फक्त प्रभूच्या नावाचं धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. 103 पासून 105 पर्यंत तुम्ही पुढे गेला ना, फक्त धन्यवाद. तो सांगतो की जेव्हा मातेच्या उदरात होत ना, तेव्हापासून तुम्हाला ओळखले आहे. आता ते स्टेटमेंट कुठे गेले तुझे? पहिले लोक मला असे बोलतात, लोक मला तशी बोलतात, ती सगळी संपली. मी बघत होतो की हा ट्रान्झिशन कसा आहे. भावा बहिणींनो, आमच्या जीवनात सुद्धा हा ट्रान्झिशन येणे गरजेचं आहे. आम्हाला हे एक मागे टाकत पुढे जाणं आहे. आम्ही कोणाला क्षमेसाठी, हा ठीक आहे, झालं संपला, विषय संपला,
तिकडेच पुस्तक बंद, पुढे निघा. नाही निघाले तर तुम्ही अटकले. ते काय सांगतात, तो कपडा राहिला ना मागे, तो राहिला, मग तो अटकला. तो घेऊन निघा तुम्ही, एकदाचे सुट्टे मोकळे व्हा. आज आम्हाला प्रत्येकाला बंधमुक्त होण्याची गरज आहे. बंधमुक्त म्हणून काय वचन सांगते, जर तुम्ही असं नाही केलं तर स्वर्गीय पिता सुद्धा तुम्हाला करणार नाही. आता तुम्ही प्रत्येकाच्या हातात वैयक्तिक डिसिजन आहे. हे वैयक्तिक डिसिजन आहे. क्षमा करायची की नाही करायचं, कसं वागायचं, हे वैयक्तिक आहे. बघा, म्हणून एक आहे, हे जे बुक आहे ना, ह्याची तुलना जगात कशाचीच करू शकत नाही. काही आहे का? कोण मनुष्याने लिहिलेलं आहे का? देवाचा शब्द प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, आणि शब्द खुद्द देह स्वभावात येऊन तो आज आमच्यासाठी क्रूसावर जाऊन पवित्र आत्माकडून असताना आम्हाला दिलेला आहे. हा शब्द, हा याचा अर्थ काय? वी आर हिज मिरर इमेज. आज आम्हाला करायचंय. भावा बहिणींनो, लाख लोकांना करू दे, लाख लोकांना वाईट वागू दे, काही लेणं देणं नाहीये. डिस्ट्रॅक्शन आपण लक्षात ठेवायचं. डिस्ट्रॅक्शन. देवाच्या, आमच्या ऑफिसमध्ये एक माणूस आहे ना, तो ना कामाला बसला ना कामाला, तो ना रात्री 2-2 त्या दिवशी बसलेला. आम्ही करत असताना माहिती पडलं, हा ना रात्री 1:30 वाजेपर्यंत बसलेला आहे, 2 वाजेपर्यंत. काय माहितीये का, ह्याचं लक्षच लागत नाही कामामध्ये. एक काम घेतलं ना, उठला, गेला तिकडे, गेला परत इकडे आला. बॉस सांगतो, तू ना फोकस कर, तुला डिस्ट्रॅक्शन जास्त झालेले आहेत. अर्ध्या तासाच्या कामाला ना तुला 5 तास लागतात. का? कारण डिस्ट्रॅक्शन जास्त आहे. सेम सिच्युएशन मंडळीची परिस्थिती आहे. डिस्ट्रॅक्शन जास्त आहे. तो काय बोलला तिकडून, त्यांनी काय केलं, कोणाला काय बोलायचं असेल ते बोला, आमचं डिस्ट्रॅक्शन आम्ही सोडून देऊया. आम्हाला रस्ता आमचा माहिती आहे ना, आम्हाला आमचं काम करायला आलं आहे. ते कसं आहे की जसं आम्हाला काम दिलेलं आहे, काम करा, निघा. ब्रदर बॅना, मला तो घरी पोचल्यानंतर बायकोने काय सांगायचं असेल त्याला, तर वेळच नाही ऐकायला, कंप्लेंट करायला. बघा, त्याने दरवाजा आपटला म्हणजे आपण समजू शकतो आपल्या घरातली गोष्ट किती असते. मारामारी आपल्या चालूच असते. दरवाजा आपल्या घरी नाही कापतात, आपण पण बोलतो, बायको पण बोलते, सगळे बोलतात. का? कारण बायकोला वाटते मी आपलं मन हलकं करावं, नवऱ्याला वाटते मी आपलं मन हलकं करावं, परंतु तिचा नवरा संदेष्टा, त्याच्यामध्ये तिची काही चूक आहे. परंतु तिने जेव्हा वागताना संदेष्ट समजून, आता तिच्यासाठी तो नवरा नाही राहिला, आता तिच्यासाठी तो संदेष्ट आहे. त्याला काही जरी बोलला तरी फटका हिला पण बसतो, बाहेरच्यांना बसतो, तर ही वेगळी नाहीये. जरी ह्याच्या शरीराचा भाग असली तरी सुद्धा त्याला तिचा आदर करणे भाग आहे. बघा भावांनो, जर संदेश त्याला असा असेल तर देवाच्या बाजूला किती असेल. मित्राला जर एवढा आहे प्राधान्य, तर त्याच्या देवाच्या वधूला किती प्राधान्य आहे. भावांनो, आपण आपली जागा ओळखूया. कोणामध्ये कचऱ्यामध्ये घुसण्याची आम्हाला गरज नाहीये. सगळ्यातून बाहेर निघायचं. प्रभू आम्हाला खाली कर, म्हणून काय सांगतात की खाली हूं मैं, भर दे मुझको अपनी आत्मा से. काय सांगितलेलं आहे? कचरा भरायचा नाही, क्लीन. जगामध्ये माणसाला माहिती नाही उद्याचा दिवस उगवेल की नाही उगवेल. आमचा जर नाही उगवला तर आम्ही उद्या कुठे असू याची खात्री आजच करूया. देवाने आम्हाला वचन दिलेलं आहे. वचन काय सांगते? बाप्तिस्मा झाला नाही स्वर्गीय राज्य मिळणार नाही. बाप्तिस्मा झाल्यावर बदलला नाही तरी पण मिळणार नाही. काय सुका पापी पाण्यात गेला, ओलावून बाहेर आला, काय फरक पडला? किती लोकांनी बाप्तिस्मा घेतले, किती लोक परत फिरले. बहिणींना डिस्ट्रॅक्शन भरपूर आहे. त्या दिवशी मी मेसेज ऐकत होतो, प्रॉफिट सांगतात 20 लाख लोक बाहेर निघाली. 20 लाख. अरण्यात किती लोक मिली? समोर गेट दिसत असताना आखानाने पातक आणलं. कुठे दिसत असताना? समोर हा डोंगर जो आहे ना, स्वर्गीय राज्य जे आहे ना, हे संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे हे जवळ आहे. हाता एवढं, डोळ्याला दिसणार एवढा जवळ असताना सुद्धा पैशाच्या मोहामध्ये गेला. किती जणांना? 36 जणांना घेऊन गेला. तो एकटा नाही मेला, कुटुंब नाही मेलं, घेऊन मेला. भावांना काय झालं त्या वेळेला? तो जो दुःख झालं की समोर असताना माणूस डिस्ट्रॅक्ट कसा होऊ शकतो. भावांना आम्हाला ह्या गोष्टी मी ऐकत होतो. आज मी स्नेहाला मी बोललो की मी ऑफिसला जातो आणि येतो ना, तेव्हा कानात टाकून ना मेसेज ऐकत जातो. ऍटलिस्ट ना तेवढा मेसेज मला मिळाली नाही. प्रार्थना दुःख ते आहे, पण मी मेसेज तर ऐकत जातो की ऍटलिस्ट कानावर वचन ऐक पडत राहील. पूर्ण दिवस काहीच वेळ नाही. भाऊ बहिणींनो, माणसाला वॉशरूमला जायला वेळ नाही.
विचार करा सैतान परिस्थिती काय आणतो माणसावरती. वॉशरूमला झाला जसं 12 म्हणजे रात्रीचे 12 म्हणजे असं वाटतं की संध्याकाळचे 6 वाजले, एवढं कॉमन झाले का सैतान आम्हाला प्रेशर दाबतोय दाबतोय दाबतोय. ह्या वेळेला विसरायचं नाही. जसं दादा म्हणले, देवाचं वचन पहिला वरती आणा, कारण आमच्यासाठी तेच आसरा आहे. ब्रदर मॅनमचा आवाज फक्त कानावर पडला ना तरी जीवात जीव येतो. आम्हाला वाटते की आजही आमच्यासाठी वचन जिवंत आहे. तसं वचन आपण काय गीत म्हणतो, वही वचन देहदारी हुआ मनुष्य के बीच में आया. आज आमच्यासाठी ते आहे. भावबहिणींनो, जे काय असेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सगळ्यांना क्षमा करा. सोडा आमचा आजूबाजूचा काका फाका कोण असेल तो सोडा, काही करायचं नाही. तू त्याचा मी माझा. कशाला माझ्या स्वर्गीय राज्यात जाण्यासाठी तो अडखळण कशाला त्याला, त्याच्यामुळे मी कशाला अडकायचा. माझं स्वर्गीय राज्य त्याच्यामुळे अडकायचं उगाच. त्याच्या पक्षात काय ते मोकळा हिशोब मोकळा. तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला. तर शिंदेने एकदा एक्झाम्पल दिलं होतं, ते एका नदीवरून एका ब्रिजवरून दोघे येत होते. दोघांनी जर शिंगामध्ये शिंग घातली तर दोघे पडणार. तो सांगतो मी खाली बसतो तू माझ्यावरून जा. आता हा खाली नाही बसला तर हा जर बसला नाही तर दोघे पडायचेच. त्याच्यापेक्षा मी खाली बसतो, जावरून माझा पण रस्ता सुखरूप तुझा पण रस्ता सुखरूप. वाचला काय, जीवाचं झाली का हानी, वित्त हानी काय झाली का, स्पिरिच्युअल हानी होईल का अशी केल्याने काहीच नाही. जेव्हा सत्य आम्हाला समजलेलं आहे, सत्याने आपलं काम केलेलं आहे. क्षमा ही फार महत्वाची आहे भावा बहिणींनो. आज जगात क्षमा नाही मिळणार. सगळं मिळेल का माहितीये का, सगळ्यांकडे पैसा आहे. त्याला वाटते मी का झुकू. हा आज सगळ्यात जगात बघा, म्हणून गरीब लोक काय सांगतात, आम्हाला काय दोन बोलले चिव्या घातल्या त्यांनी एकमेकाला घातल्या, सकाळी उठल्या माहिती पण नाही काय झालं होतं ते. पण इकडे एवढा पैसा आहे ना माणसाकडे की राग, त्यांनी एवढी मोठी गाडी आणली, चल मी त्याच्यापेक्षा मोठी गाडी आणतो. त्यांनी तसा त्याच्यापेक्षा मी कसा मोठा आहे दाखवतो. काय आहे हा जो आत्मा आहे, सैतानाचा आत्मा आहे. सैतानाच्या लोकांना गुंतवत चाललाय, डिस्ट्रॅक्शन. परंतु जसं आजचं वचन आलं, आपण फोकस करूया ह्या गोष्टीकडे. आम्हाला कुठे जायचं आहे, स्वर्गीय राज्यात. ह्यानी माझ्याशी वाईट केलाय, ह्याला मी आता ह्याच्याशी वाईटमुळे तर माझं स्वर्गीय राज्य अटकत असेल. हा इम्पॉर्टंट आहे की स्वर्गीय राज्य इम्पॉर्टंट आहे, आम्हाला डिसाईड करायचं आहे. डिसिजन मेकर, वी आर अ डिसिजन मेकर ना, येस ऑर नो. दोन दगडावरती पाय देऊन स्वर्गात पण जाणार, ह्याला पण क्षमा करणार नाही, असं नाही होणार. देवाचं वचन काय सांगते, मंदिरात येतानाच पहिलं कॉम्प्रोमाइज सांगितलेलं आहे, सेटलमेंट करून या. अरे जर मंदिरात सेटलमेंट सांगितलेली आहे तर तो स्वर्गात घेईल का. ते तर त्याचा दरबार आहे, त्याच्या दरबारात तो उभा पण करणार नाही. हा बहिणींनो, सुरुवात इथून आहे आपली. इथून पासूनच आपण एक स्टेप मागे येऊया, प्रभूला सांगूया, प्रभू ते पौलासारखं हृदय आम्हाला दे, योहानाचा आत्मा प्रभू तो आम्हाला दे. काय सांगितलं, मी घटला जाऊ आणि तू आमच्यामध्ये वाढला जा. आपण माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पिते प्रभू येशू ख्रिस्ता, खरोखर तुझे वचन हे पवित्र आहे, तुझे वचन हे दयावान आहे, तुझे वचन हे सामर्थ्यशाली आहे प्रभू. ओ प्रभू, मनुष्याला तुझे वचन कधीच समजू शकत नाही जोपर्यंत तू आपला पवित्र आत्म्याने कोणतीच गोष्ट प्रगट करत नाही. हे आमच्या स्वर्गीय पिते, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजच्या रात्रीबद्दल, तुझ्या सुंदर अशा वचनाबद्दल. खरोखर प्रभू, तू क्रूसावर असताना सुद्धा तू म्हटलं, हे पिते ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे ठाऊक नाही. प्रभू, ज्या वेळेला मनुष्याला श्वास घेण्याची सुद्धा शक्ती नाहीये, त्यावेळेला प्रभू आम्हाला तू क्षमेचं महत्व पटवून दिलंस. ओ प्रभू, आम्ही तर प्रभू तुझ्या समोर कुठेच हिचगंतीत सुद्धा बसत नाही. प्रभू आम्हाला तू क्षमा कर, आणि प्रभू आम्हाला तू क्षमा करण्यासाठी सहाय्य कर. खरोखर मनुष्याने सारे जग गमावले आणि जर स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ आहे प्रभू. प्रभू आज आम्हाला जग नाही तर आम्हाला स्वर्गीय राज्य कमवायचं आहे. प्रभू जर आमच्यासाठी कनान देश समोर आहे तर प्रभू आम्ही डिस्ट्रॅक्शन मध्ये जाऊ नये, तर प्रभू आम्ही तुझ्या पवित्र वचनाकडे वाहावे. तसं तुझं वचन म्हणते, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच बंधमुक्त करेल. प्रभू कोणता मनुष्य नाही, कोणता संदेष्ट नाही, तर प्रभू केवळ खुद्द तुझं वचन प्रभू आम्हाला मुक्त करू शकते. त्यावेळेला आम्ही सगळे जण प्रभू आम्ही हृदयापासून तुझ्याकडे क्षमा मागतो. होय प्रभू, आम्ही तुझ्यासमोर अपराधी आहोत. खरोखर प्रभू तुझे वचन कितीतरी वेळा मोडलेलं आहे. खरोखर प्रभू तुझ्यासमोर कितीतरी वेळा अपराधी असे सापडलेलो आहोत, पापाने भरलेला असे सापडलेलो आहोत. प्रभू त्यावेळेला प्रभू आम्ही संपूर्ण हृदयाने आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. आणि जसं तुझं वचन म्हणते, जशी मी
तुला क्षमा करतो तसे तू आपल्या दुसऱ्याशी क्षमा कर. खरं का प्रभू, तू आम्हाला क्षमा करण्यास शिकव आणि प्रभू आमचे ऋण फेडण्यास शिकव. अशासाठी की प्रभू आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये अडकून राहू नये. तर प्रभू आमच्यासाठी स्वर्गीय राज्य हे एकच पात्र असावं म्हणून आम्हाला तुझी कृपाने दया कर, अनुग्रह कर. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या दिवसाबद्दल तू मलाही घेऊन आलास, माझ्या कुटुंबाला स्नेहललाही तू घेऊन आलास आणि माझ्या भाऊ बहिणींना ब्रदर जॉनीच्या घरी घेऊन आलास. हे घर तू प्रार्थनेसाठी उघडलंस. करो का प्रभू, हे घर प्रभू तू आशीर्वादित कर. विश्वास करतो की प्रभू तू आशीर्वादित केलेलाच आहे. या घरातील ह्या बंधना प्रभू सैतानाचे अटॅक भरपूर होतात, परंतु प्रभू जेथे तुझा आत्मा आहे तिथे संपूर्णपणे मोकळीक आहे. या घरावर प्रभू बहुत आहे प्रभू, भरपूर असा आशीर्वाद दे आणि प्रभू अधिकाधिक प्रभू ह्या घराला तुझ्या वचनात चालण्यासाठी सहाय्य कर. तुझ्या नावासाठी उभं केलेलं असताना तुझ्या नावाचा झेंडा फडकविण्यासाठी तू सहाय्य कर आणि जेथे जेथे ह्या घरातील मेंबर जातील तेथे तेथे तुझे नाव उंचावले जावे म्हणून तू कृपाने दया कर, अनुग्रह कर. रात्रीची वेळ समय तुझ्या हाती घे. मी आमच्या घरी परत तिला जात असताना प्रभू तू आमच्या जोडीला राहा. तुझी शांती, तुझी प्रीती, तुझा आशीर्वाद प्रभू तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनात ठेव. आणि प्रभू तू जर येणं झालं तर आम्हा प्रत्येकाची, तुझ्या कुटुंबियांची, आम्हा प्रत्येकांची प्रभू तू आठवण कर. आम्हाला कोणीहालाही मागे राहू देऊ नको प्रभू. त्या कनान देशामध्ये, त्या स्वर्गीय राज्यामध्ये, त्या सियोन देशामध्ये जाण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून तू ऐकून मान्य कर. आमेन. एक फक्त गोष्ट सांगू इच्छितो. मी आज सकाळी ब्रदर चॅटचा एक मेसेज ऐकत होतो आणि एक सिस्टर वारली, 88 वर्षाची, कुठेतरी दुसऱ्या चर्चला ती गेली होती आणि ती वारलेली असताना त्यांनी ते सांगितलं की ही जी सिस्टर होती यांचे हसबंड मिळाल्यामुळे की काही कारणामुळे ती शिफ्ट झाली दुसऱ्या ठिकाणी आणि तिकडे जिकडे राहायला आली ते कुटुंब ख्रिस्ती कुटुंब होतं, ज्या घरामध्ये मुलं किंवा ज्या कुठे राहत होती. आणि तिकडे आल्यानंतर त्या कुटुंबातली जे लोक ख्रिस्ती होती ना त्यांना बघून ती बाई ख्रिस्ती झाली. हालेलुया. बाईने ह्यांना बघितलं की ख्रिस्ताचं आचरण कसं आहे हे बघून तिने विश्वास ठेवला आणि देवाचे वचन स्वीकारले. भाऊ बहिणींनो, वी आर द लिव्हिंग टेस्टमनी ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. बघा, आपल्या वागण्यामुळे कोणाला तरी स्वर्गीय राज्य मिळू शकते, वचन मिळू शकते. ह्याच्यासाठी चांगली गोष्ट आम्हाला सर्वांना आशीर्वाद. आमेन. मी तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.